देवानां गमनार्थं कुर्वे घण्टारमं तत्र देवतानां कृत्वा अपदर्पन्तु ते भूता ये भूता भूमिदं दिदाः ये भूतादिघ्नकर्तारस्तेन सन्तजिवाग्नय अपक्रामन्तु भूताद्या सर्वे ते भूमिवारकाः सर्वेषामविरोधेन पूजाकर्म अस्मार्थे पृथ्वीदातु कालोका देवी कृष्णा कृता पञ्चधारी मां देवी पवित्रं गुरुजातनं दिव्यासनाय नमः कूर्मासनाय नमः योगासनाय नमः तन्मध्ये परमसुखासनाय नमः आसनं समविश्य विष्णुशक्ति समत्पन्ने सिंहवर्णे सनीतले अनेकरत्न संपन्ने भूमिदेवी नमोस्तुते इति भूमिं सम्प्रार्थ्य ॐ देवीं वाचमदनयन्त देवाः तां विश्वरूपाः पशवो वदन्ति सा नो मन्त्रे जमोर्दन्दुहानां हे नृभागस्मानपपश्चितैतो ध्रुवन्ते राजा वरुणो ध्रुवन् देवो बृहस्पतिः ध्रुवन्त इन्द्रश्चाग्निश्च राष्ट्रं धारयतां ध्रुवम् अयं शुभमुहूर्तोऽस्ति गृह्णन्तु ಸುಮುಹೂರ್ತೋ ಅಸ್ತು. ಏನಕ್ಕೆ ತಟ್ಟೆ ಅದು ಮಂಗಳಾರತಿ ತಟ್ಟೆಗಳು ಎಷ್ಟೊಂದು ಅದೊಂದೊಂದು ಎತ್ಕೊಂಬ ಅದ್ ಮಹಾಮಂಗಳಾರತಿಗೆ ಹಾಕ್ಬಿಡು ಆ ಕಪ್ಪದ್ ಮಹಾಮಂಗಳಾರತಿಗೆ ಅಲ್ಲೇ ಇದೆಯಲ್ಲ ओम अस्य श्री भगवतो देवदेवस्य देवता सार्वभौमस्य श्रीमदखिलाण्डकोटि ब्रह्माण्ड नायकस्य श्री भूनीलासमेता लक्ष्मी वेंकटेश्वर देवताभ्यो नमः. आदौ ब्रह्म विष्णु महेश प्रवराज्ञया तत्तर्षेण प्रवृत्तमानस्य शुभाभ्यां शुभे गमने मुहूर्ते अद्य ब्रह्मणादिति प्रार्थे श्रीधराजल्ते वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे प्रथमपादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भारतखण्डे दण्डकारण्ये गोदावर्याः दक्षिणे तीरे जालीवाहनदीये बौद्धावतारे रामक्षेत्रे वर्तमाने व्यावहार्ये चन्द्रमानेन प्रभवादीनां षष्ट्या संवत्सराणां मध्ये श्रीमङ्गलकरपराधोनाम संवत्सरस्य उत्तरायणे वसन्तऋतौ वैशाखमासे शुक्लपक्षे पूर्णिमातिथिपुष्पतिथियुक्तायां वासरः वासरस्थो शुभश्री भार्गववासरयुक्तायां शुभनक्षत्र शुभस्वाती नक्षत्रे शुभयोग शुभकरणे मङ्गलविजयजन्मतिथ्यायाम् अस्यां पुण्यां शुभतिथौ ममोपात्त समसजुष्टैषे द्वारा श्रीवर्णेन्द्रजमन्नारायण प्रीत्यर्थम् अस्या श्रीजमानस्य गोत्रोद्भवस्य विष्णुगोत्रोद्भवस्य सत्यनारायण नामधेयस्य आत्रेयस्य गोत्रोद्भवस्य प्रसन्नानामधेयस्य ओम थ श्री सुवर्णगोत्रोद्भवस्य राजातानामधेयस्य गायत्री नाम्याः ओम थ शिवगोत्रोद्भवस्य गायत्री नाम्याः शिवगोत्रोद्भवस्य सौम्या नाम्याः ओम श्रीशा नामधेयस्य किशन कुमार नामधेयस्य कृष्णगोत्रोद्भवस्य किशन कुमार नामधेयस्य धर्मानतीतेनान्तः कुटुम्बानां क्षेमस्थैर्यधैर्य विजय वीर्य भय आयुरारोग्यैश्वर्यर्थं धर्मार्थकामोक्षादितरविध फल पुरुषार्थ सिद्ध्यर्थं ಸಂಕಲ್ಪವಿರೋದೆಲ್ಲ अस्मिन् देवालयस्य सकल भक्तजनस्य क्षेमस्थैर्यधैर्य विजय वीर्य भय आयुरारोग्यैश्वर्यसिद्ध्यर्थं धर्मार्थकामोक्षादितरविधाफलपुरुषार्थसिद्ध्यर्थं विशेषतः श्री रमासमेत सत्यनारायण स्वामी कृपाग्रामफलसिद्ध्यर्थे मासे मासे आचरिता सत्यनारायण व्रताख्यं यथाशक्त्येतः भक्त्येतामतिरास्त्येता किञ्चिता गोले कर्म करिष्ये इति सङ्कल्पं कृत्वा आदौ प्रथमतः कलशाराधनं करिष्ये कलशं यथाचितापत्रपुष्पैरभ्यर्चा कलशेन हस्तेनादाद्य कलशस्य मुखे विष्णुकण्ठे रुद्रस्माय विदाः मूले तत्र ब्रह्मा मध्ये महागणा स्मृताः उक्षोदशाग्राः सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ऋग्वेदोऽथर्ववेदः सामवेदोऽधिधर्मणः अङ्गैश्चैताः सर्वे कलशामृतमाश्रिताः यान् देवभूतार्थं दुर्दक्षैकारकाः गंगे चैव नीचैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ओम आपो वायकं सर्वा विश्वाभूतान्यापः प्राणावापो पशवन्नमापो मृतामापसम्प्राणापो विराडामस्मराणाम सिन्दाविष्यापो ज्योतिगुष्यापो हेतुगुष्यापो धर्मा देवतापापस्मरापो अस्मिन् कलशे गङ्गारे जलतीर्थान् आवाह्य
तेनोदकेन पूजाद्रव्याणि सम्प्रोक्ष देवमण्डपं सम्प्रोक्ष देवं सम्प्रोक्ष आत्मानं सम्प्रोक्ष तच्छेषं विसृज्य आदुर्भारे कर्मणः नित्यज्ञान परिसमाप्त्यर्थम् उत्तरोत्तराभिवृद्ध्यर्थं महागणपति पूजाख्यं कर्म करिष्ये ओम गणानां त्वा शौनकादिकृतो गणपतिर्जगति निर्विघ्नता सिद्ध्यते श्री महागणपति पूजे विनियोगः ओम गणानां त्वा गणपतिगं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणस्पदान शृण्वन्नोतिर्भुस्तेरदागनं महागणाधिपतये नमः बीजापूरगदेजुगार्मुकुलचक्राब्धिपाशोत्पला विजयग्रस्विचारत्नकलशद्वद्यत्कराम्भोधः ध्येयो वल्लभया समद्मकरया चित्तवन्मुदद्घोषया विश्ववत्पत्तिविनाशकं विघ्नो विघ्नोविद्धार्थः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् अस्मिन् बिम्बे भुवः स्वः गोर्भवस्वः ध्रुवं च परिवारं महागणपतिं ध्यायामि आवाहयामि स्थापयामि पूजयामि महागणाधिपतये नमः इदमादनमिदमर्चनं ध्यायामि घनं समर्पयामि आवाहयामि रत्नमय सिंहासनं समर्पयामि पादयोः पाद्यं समर्पयामि हस्तयोः अर्घ्यमध्यं समर्पयामि मुखे आसनमाचमनीयं समर्पयामि स्थापयामि औपचारिका शुद्धोदक स्नानं आपोहिष्ठामयो भवस्तानभोक्षेददातनामहेरणादितुले यो व शिवतमोरसस्य भाजयते हनः उदितेरिव मातरः तस्मारं गवाममोयश्चक्षया जन्मथा आपोजनयथातनः औपचारिका शुद्धोदक स्नानं समर्पयामि स्नानाङ्गाशुद्धात्मनीयं समर्पयामि वस्त्रार्थे उपवीतार्थयाभरणार्थे अलङ्करणार्थे अक्षतान् समर्पयामि गन्धद्वारान्दुराधरजां नित्यपुष्टाङ्गरीणीम् ईश्वरीं सर्वभूतानां स्वाम्योपह्वये श्रियम् दिव्या परिमलगन्धान् धारयामि आयनेते परायने दूर्वा आरोहन्त पुष्पिणी हृदास्य पुण्डरीकानि सप्तरसिग्रहायमे अलङ्करणार्थे गन्धस्योपरि अक्षतान् समर्पयामि हरिद्रारञ्जिते देवी सौभाग्यदायिनी हरिद्राणते प्रदास्यामि ग्रहाणगणनायक हरिद्राचूर्णं समर्पयामि या गुङ्गो याजनीवा लीया राधाया सरस्वती इन्द्राणि महोदय अरुणानि सुस्तये कुङ्कुमचूर्णं समर्पयामि मल्लिकानि द्वन्द्वीनि माल्याख्यादीनि वै प्रभो व्यागतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यण पुष्पमालिकानि समर्पयामि अथ पुष्पैः पूजयामि ओम ಆಗಿಲ್ಲ ಬಾಸ್ ಕುತ್ಕೊಂಡು ಆಯ್ತಾ 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 ಫ್ರೀ ಆಯ್ತಾ ಪಂಚಾಮೃತ ಆಯ್ತಾ ಅದು ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಂದು ನಂಗಲ್ಲಿ ಡಬ್ಬೆ ಐತೆ ತಂದು तथा पुष्पैः पूजयामि ओम मुखाय नमः ओम एकदन्ताय नमः ओम कपिलाय नमः ओम जगन्निकाय नमः ओम लंबोदराय नमः ओम विकटाय नमः ओम विघ्नराजाय नमः ओम धूमकेतवे नमः ओम गणाध्यक्षाय नमः ओम कालचन्द्राय नमः ओम कुमारगुरवे नमः ओम मूषिकवाहनाय नमः ओम हेरम्बाय नमः ओम स्कन्दपूर्वजाय नमः ओम सर्वसिद्धिप्रदायकाय नमः श्रीमन्महागणाधिपतये नमः नामार्घपूजां समर्पयामि अथा दिव्यापरिमलगन्धयुक्तधूपम् ओम प्रशांतं दुष्कुलं शोकं विलक्षं जन्मनाहरं कपिलार्थयुक्तं धूपोऽयं सुदीक्षिणा वनस्पतिरदोत्पन्नो गन्धाढ्यो दुष्टमः आग्रयेत् सर्वदेवानां धूपोऽयं सदीक्षिणा दिव्यापरिमलगन्धयुक्तधूपमाध्यापयामि धूपानन्तरे स्थापिता प्रत्यक्षदीपं गन्धर्वयामि धूपदीपानन्तरे शुद्धा आगमनीयं समर्पयामि आगमनीयानन्तरे अर्थनैवेद्यम् ओम नैवेद्यार्थे विश्वामित्रऋषि कविता देवता देवी गायत्री छन्दं प्रोक्षणे योगः रतनराजतेन परिञ्जयानि कामधेनुस्मरामि अमृतमत्वमतो ज्ञानमदे स्वाहा धेनुमुद्रान् प्रदर्शयित्वा ओम ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा आत्मानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा श्री सर्वत्र महागणपति देवताभ्यो नमः काले कदलीफलद्वयं नैवेद्यं त्रिकुल्पाशप्रीतोपवासप्रसन्नो भवावरदो पण्डित प्रार्थयामि भोजनमध्ये वाणी मस्तप्रशालनं पादप्रशालनं पुनराजप्रियं समर्पयामि बुद्धिप्रदाम्बराणि समर्पयामि हिरण्यगर्भाय नमः सुवर्णपुष्पदक्षिणान् समर्पयामि सर्वमङ्गलप्राप्त्यर्थात् मङ्गलनिराजनम् ओम नमो प्राणपतये नमो गणपतये नमः प्रणपतये नमस्ते लंबोदराय एकदन्ताय विघ्नविनाशिने
शिवजुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः सर्वत्र महागणाधिपतये नमः दिव्यमङ्गलनिराधनं दर्शयामि निराधनानन्तरे शुद्धा आत्मीयं समर्पयामि आत्म्यानन्तरे परिमळ पत्रपुष्पाणि समर्पयामि देवतारक्षान् धारयामि नमस्करोमि इन्द्रस्तोमेन पञ्चदशेन मध्यमिदं वातेन समरेण रक्षा गोविंद ओम यो वेदादोस्परं प्रोक्तो वेदान्ते प्रतिष्ठितः तस्य प्रगतलीनत्यायं परस्य महेश्वरः सर्वत्र महागणपतिदेवताभ्यो नमः वेदोक्तमन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् सर्वत्र महागणाधिपतये नमः प्रसन्नार्थं समर्पयामि सुप्रीता सुप्रसन्ना वरदा भवन्तु महागणपतिपुष्पं शिरसा गृह्णामि कोटि जन्म ग्रंथापं दक्षिण निमिषति महागणपतिपुष्पं यत्पुष्पं शिरसा गृह्णामि अथ आदित्यादि नवग्रहाराधने विनियोगः ಈ ಕಡೆ ಬಂದ್ಬಿಡಿ ओम आदत्तेन दिशा वर्तमानो निवेदनं प्रदम्पर्त्यं च हिरण्येन सवितार्थेन देवो याति भुवनाति पश्यन् अग्निन्दोतं वृणीमहे होतारं विश्ववेदसम् अस्य यज्ञसुकृतं येषामी च पशुपतिः पशूनां चतुष्पदामृतद्विपदा निष्क्रीतो यज्ञियं भागमेतराय स्फोटायतमानस्य सन्तो सूर्यग्रहं रक्तवर्णं रक्तमाल्यां भरधरं रक्तगन्धानुलेपनं रक्ताश्वारक्तच्छत्राद्भुजरथपदाकारजोभितं नित्यं मेरं प्रदक्षिणे कुर्वाणं गृहमण्डले प्रविष्टम् सांगं सायं सवाहनं जराजं दुजक्ते सपत्नी सपुत्र सपौत्रा सपरिवारसमेनं सर्वालङ्कारभूषितम् अधिदेवता प्रत्यधिदेवता सहिताया मध्ये वर्तुलाकारमण्डले भूतभुवनन्यत्योपरि भगवन्तं भोः भुवः शिवः भोर्भुवः सूर्यग्रहमावाहयामि स्थापयामि बोधयामि सूर्यग्रहाय नमः इदमासनम् इदमर्चनम् तथा चन्द्रग्रहाराधने विनियोगः ओम चंद्राय नमः अंजलि प्रार्थने मानते ओम आप्याय स्वतमेदिते विश्वदस्सोम वृष्णियं भवावाजस संगते अप्सु मे सोमो अब्रवीत् अन्तर्विश्वानि भेदित अग्निं च विश्वसम्भवमापश्च विशुद्धेदजीः गौरीर्मिमासलिनानि तत्सत्येकपदी द्विपदी साद्विष्पदी अष्टापदी नवपदी बभूवशी सहस्राचरा प्रमेद्योमन् चन्द्रग्रहं श्वेतवर्णं सर्वालङ्कारभोजनं मदिदेवता प्रत्यतिदेवता सहिताय सूर्यग्रहस्य आग्नेयदिग्भागे समदशकारमण्डले व्रीहिरन्यस्योपरि भगवन्तं भोः भुवः स्वः भूर्भुवस्वः चन्द्रग्रहावाहयामि स्थापयामि पूजयामि चन्द्रग्रहाय नमः इदमासनम् इदमर्चनम् अथ अङ्गारकाराधने विनियोगः ओम अग्निर्मूर्धादिलतुपतिः पृथिव्या अयम् अपागम्रेदागं च चिन्वते स्योना प्रतिभवान् अक्षरा निवेदनी यच्छानशपथप्रथाः क्षेत्रस्यापदिना वैकुण्ठितेने वदयामति ग्रामशम्भोजयित्वा समवडातीदृशे अङ्गारकगृहं रक्तवर्णं रक्तमाल्यां धरधरं रक्तगन्धानुलेपनं रक्ताश्वारक्तच्छत्रा गुजरतपदाकारशोभितं दिव्यं मेरं प्रदक्षिणे कुर्वाणं गृहमण्डले प्रविष्टम् सांगं सायं सवाहनं सरासुजक्ते सपत्नी सपुत्रा सपौत्रा सपरिवारसमेनं सर्वालङ्कारभूषितम् अधिदेवता प्रत्यधिदेवता सहिताय सूर्यग्रहस्य दक्षिणदिग्भागे त्रिकोणाकारमण्डले आढ्यकन्यस्योपरि भगवन्तं भोः भुवः स्वः भूर्भुवस्वः अङ्गारकगृहमावाहयामि स्थापयामि पूजयामि अङ्गारकगृहाय नमः इदमासनम् इदमर्चनम् अथ बुधग्रहाराधने विनियोगः ओम बुधाय नमः अंजलि प्रार्थने मानते ओम उद्भव्यस्वाग्ने पृथिव्या गृहेण निष्ठा पूर्ते सुगं सृजता वयञ्च पुनः किण्वद्यस्वापतरयवान्मन्वातागं सेयित्वैदन्तमेतम् इदं विष्णुविदक्रमे त्रेधा नदिते पदं समूढमस्य भागं तुरे विष्णोरराडमति विष्णो वृषमति विष्णो तत्रे सो विष्णोऽस्योरति विष्णो ध्रुवमसि वैष्णवमसि विष्णुवेत्वा बुधं वेदवर्णं सर्वालङ्कारभोजनमतिदेवता प्रत्यतिदेवता सहिताय सूर्यग्रहस्य ईशान्यदिग्भागे बाणाकारमण्डले मधुधान्यस्योपरि भगवन्तं भोः भुवः स्वः भूर्भुवस्वः बुधग्रहमावाहयामि स्थापयामि पूजयामि बुधग्रहाय नमः इदमासनम् इदमर्चनम् अथ बृहस्पतिग्रहाराधने विनियोगः ओम बृहस्पते अतियदर्योरः द्विमुद्वाटिकमज्जनेषु यद्देत च वसर्तप्रजात तस्मात् द्रवणं देहे चित्रम् इन्द्रभरतमहिवाय सोमयिता शार्या तैरदशतस्य तव प्रणीति तव सुर सर्वज्ञा विवासन्ति वैश्विघ्नाः ब्रह्मजज्ञानं प्रथमं पुरस्ताद् विजीवतः सुरुचो वेन आवः
सबुद्धिया उपमास्य विश्वासतत्त्वयोनिमजतस्तविवः बृहस्पति गृहं कनकवर्णं सर्वालङ्कारभूषितमधिदेवता प्रत्यधिदेवता सहिताय सूर्यग्रहस्य उत्तरदिग्भागे धीतचतुस्राकारमणे जनकदान्यस्योपरि भगवन्तं भोः भुवः स्वः बृहस्पतिग्रहमावाहयामि स्थापयामि पूजयामि बृहस्पतिग्रहाय नमः इदमासनमिदमर्चनम् अथ शुक्रग्रहाराधने विनियोगः ओम शुक्रन्ते अन्यद्दजुदन्ते अन्यद्विषरूपः नित्योरिवासि विश्वायुमाया वसुसुदावो भद्रादे भूषण्यहराजिरस्तु इंद्राणी मासनानि जुजपत्तिर्महमश्रवम् अस्य शापरतन्द्रचापरदेवतिः इन्द्रं वो विश्वस्परि हवामहे जनेभ्यः अस्माकमस्तु केवलः शुक्रग्रहं श्वेतवर्णं सर्वालङ्कारभूषणमतिदेवता प्रत्यतिदेवता सहिताय सूर्यग्रहस्य प्राग्दिग्भागे पञ्चकोणाकारमण्डले बर्बरतन्विश्वोपरि भगवन्तं भोः भुवः स्वः भूर्भुवः शुक्रग्रहमावाहयामि स्थापयामि पूजयामि शुक्रग्रहाय नमः इदमासनमिदमर्चनम् ओम शनैश्चक्राराधने विनियोगः ओम समग्निरग्निविस्करस्सन्नस्तपृतसूर्यः संवातो वात्प्रतापसिद्धः प्रजापतिरद्वतेतान्यन्यो विश्वाजातानि परितापभूव यत्कामास्य जुहमस्तन्नो स्वैद्यस्यामुपतयोरयिनाम् इमय्यमप्रस्तरमाय सीताङ्गिरपितृभिः संविधानः आत्वा मन्त्राग्मयस्तावहंत्वेनाराजन् भविषामादयस्व शनिं नीलवर्णं सर्वालङ्कारभूषितमतिदेवता प्रत्यतिदेवता सहिताय सूर्यग्रहस्य पश्चिमदिग्भागे धनुराकारमण्डले कृष्णजलधान्यस्योपरि भगवन्तं भोः भुवः स्वः भूर्भुवः शनैश्चरग्रहमावाहयामि स्थापयामि पूजयामि अथ राहुग्रहाराधने विनियोगः ओम गयानिशित्रापवदते सदावरसुखा आगयासित्या भृता आयंगो वृषकमिदतन्मातनं पुनः वितरन्ति प्रयच्छवः यत्ते देवे निरतरावन्दधामग्रीवासु विजत्यम् इदं जद्विश्याम्यतनमधिता जीवपतिमुख्यप्रमुक्तः राहुग्रहं धूम्रवर्णं सर्वालङ्कारभूषणमतिदेवता प्रत्यतिदेवता सहिताय सूर्यग्रहस्य नैऋत्यदिग्भागे सूर्पागारमण्डले मातधन्यचोपरि भगवन्तं भोः भुवः स्वः भूर्भुवः राहुग्रहमावाहयामि स्थापयामि पूजयामि राहुग्रहाय नमः इदमासनमिदमर्चनम् अथ केतुग्रहाराधने विनियोगः ओम केतुर्गण्वन्न केतुरेतेजो मर्यादेते समुद्रजायथाः ब्रह्मदेवानामतवीर्कवीनां वसिष्ठिप्राणामि चौप्रदानां क्षेन रुद्रानागतिनितिर्वनानागं समः पवित्रमर्ते तिरेभन्न चित्रचित्रं चितेन्दमस्मै चित्रक्षत्रचित्रतमं योधाम् चंद्रं रयिं पूर्वेरं भ्रान्तं चन्द्रचन्द्रापरिगणतैव स्वा केतुग्रहं चित्रवर्णं सर्वालङ्कारभूषणमतिदेवता प्रत्यतिदेवता सहिताय सूर्यग्रहस्य वायुदिग्भागे वृदाकारमण्डले कुलितधन्यस्योपरि भगवन्तं भोः भुवः स्वः भूर्भुवः केतुग्रहमावाहयामि स्थापयामि पूजयामि केतवे नमः इदमासनमिदमर्चनम् अथ मृत्युञ्जयाराधने विनियोगः ओम त्र्यम्बकैर्यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय सम्भवे अमृतेजाय सर्वाय महादेवाय ते नमो नमः एते सहस्रमयितं पाशा मृत्योर्मर्त्याय हन्तवे तान्यज्ञस्य माया सर्वानमयामहे मृत्यमे स्वाहा मृत्यमे स्वाहा गौरीर्मिमाकलिनानि तक्षत्येकपदी द्विपदी साचुष्पदी अष्टापदी नवपदी बुभुवशी सहस्राक्षरा परमेज्योवन् अस्मिन् कलशे बुभो बुवः सुवः भूर्भुवः गौरी समेता अमृतमृत्युञ्जयमावाहयामि स्थापयामि पूजयामि अमृतमृत्युञ्जयाय नमः इदमासनम् इदमर्चनम् अथ दिक्पालकदेवताराधने विनियोगः ओम इंद्रं वा विश्वस्परि हवामहे जनेभ्यः अस्माकमस्तु केवलः अग्निं दूतं वृणीमहे होतारं विश्वेदसम् अस्य यज्ञस्य सकृतम् इमय्यमप्रस्तरमाय सीताङ्गिरोभिः पितृभिः संविधानः आत्वा मन्त्राग्मयस्तावहन्त्वेनाराजन् भविषामादयस्व ओम मता धर्मराजाय नमः यत्ते देवे निरतिरावृतामग्रीवासु विजत्यम् इदं तद्विश्याम्यशनोदिता जीवपतिमध्य प्रमुक्तः तत्त्वायामि ब्रह्मणा मन्दमानसुदाजा चैतमानो हविर्भिः अहेदमानवर्णयमुद्रदिं समान आयुः प्रमोषीः तव वायुरस्पदे प्रसिजामदर्भुतः आवां चावृणीमहे सोमोऽध्यनगं सोमो अर्वन्तमाशं सोमो वीर्यं कर्मण्यं ददातु साधनं विदत्तिकं सभेयं विदश्रमणयो ददातु तस्मै समीशानं जगदस्तसिकस्पतिं धियं झन्ममसे होमहे वयं पूषानोत्था विरसामुदत्रिदर्शिताविरतस्वस्तये अस्मिन् कलशे बहु भुवः स्वः भूर्भुवः इन्द्रादिदिक्पालदेवतां ध्यायामि आवाहयामि स्थापयामि पूजयामि अथ क्षेत्रपालिका श्री सिद्धिविनायक श्री भूनीलासमेत लक्ष्मी वेंकटेश्वर श्री उमा महेश्वर देवताराधने विनियोगः ओम गणानान्त्वा गणपतिगं भवामहे कविं कवीनामुपमश्रवत्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतु विश्वेदसादनं
कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय मङ्गलम् मङ्गलम् कौसलेन्द्राय महनीय गुणात्मने चक्रवर्तितनूजाय सार्वभौमाय मङ्गलम् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् महादेव्यै च विद्महे विष्णुपत्न्यै धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् शम्भवे नमः नमस्ते तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः नमः प्रकृत्यै भद्रायै नियताप्रणदास्पदां या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः अस्मिन् कलशे बहुभुवः शिवः प्रोत्थपश्रवः श्री सिद्धि विनायक स्वामी देवताभ्यो नमः श्री भूनिलासमेन लक्ष्मी वेंकटेश्वर देवताभ्यो नमः श्री उमा महेश्वर देवतां ध्यायामि आवाहयामि स्थापयामि पूजयामि ओम अथा श्री प्रधान देवता श्री रमात्मज सत्यनारायण देवता आराधनाख्यं कर्म करिष्ये ಈಗ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ದೇವತೆಯ ಆರಾಧನೆ ಆಗುತ್ತೆ ಎಲ್ಲರೂ ಓಂ ಸತ್ಯನಾರಾಯಣಾಯ ನಮಃ ಅಂತೇಳಿ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಓಂ ಶಾಂತಾಕಾರಂ ಭುಜಗಶಯನಂ ಪದ್ಮನಾಭಂ ಸುರೇಶಂ ವಿಶ್ವಾಧಾರಂ ಗಗನಚತುರ್ಭುಜಂ ಮೇಘವರ್ಣಂ ಶುಭಾಂಗಂ ಲಕ್ಷ್ಮೀಕಾಂತಂ ಕಮಲನಯನಂ ಯೋಗಿರುಧ್ಯಾನಗಮ್ಯಂ ವಂದೇ ವಿಷ್ಣುಂ ಭವಭಯಹರಂ ಸರ್ವಲೋಕೈಕನಾಥಂ मेघश्यामं पीतगौजेयवासं श्रीवत्साङ्गं कौस्तुभोद्वाटिदाङ्गं पुण्योपेतं पुण्डरीकायदांशं विष्णुं वन्दे सर्वलोकैकनाथं सशङ्खचक्रं सकिरीटकुण्डलं सपीतवस्त्रं तरतीर्वेक्षणं सहारवक्षस्थलचोभिकौस्तुभं नमामि विष्णुं किरदातुर्भुजं छायायां पारिजातस्य हेमसिंहासनोपरि आसीनवं दश्याममायताक्षमलङ्कृतं चन्द्राननं चतुर्बाहं श्रीवत्साङ्गवक्षुदं रुक्मिणीस्य वामाभ्यां सहितं कृष्णमाश्रये नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् अस्मिन् कलशे बहुभुवः शिवः भूर्भुवस्वः सत्यनारायण परब्रह्मदेवताम् आवाहयामि स्थापयामि पूजयामि अथ श्री महालक्ष्मी देवी आराधने विनियोगः ओम महालक्ष्मी महान्तरि प्रार्थने ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ओम लक्ष्मी क्षीर समुद्र राजतनयां श्रीरंगरामेश्वरी दासीभूत समस्त देववनितां लोकैकदीपांकुरां श्रीमन्वन्दकटाशलब्धविभवद्ब्रह्मेन्द्र गङ्गाधरां त्वां त्रैलोक्यकुटुम्बिनीं सर्विजां वन्दे मुकुन्दप्रियां सिद्धलक्ष्मीर्मोक्षलक्ष्मी जयलक्ष्मी सरस्वती श्रीलक्ष्मी वरलक्ष्मीश्च प्रसन्ना मम सर्वदा महादेव्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् अस्मिन् कलशे बहुभुवः स्वः भूर्भुवस्वः महालक्ष्मी स्वरूपे श्रीरमादेवीम् आवाहयामि स्थापयामि पूजयामि रमासमेत सत्यनारायण देवताभ्यो नमः इदमासनम् इदमर्चनम् ओम अथ श्री आवाहय श्री रमासमेत सत्यनारायण देवता प्राणविष्टावनमहान्तरस्य ब्रह्मा विष्णु महेश्वर ऋषयः ऋग्यजुजामत्रणचन्दागंसि प्राणशक्तिः परा देवता राम बीजं ह्रीं शक्तिः रों कीलकं प्राणविष्टावनमन्त्रजपसिद्धर्थे जपे विनियोगः ಈಗ ಭಗವಂತನಾದಂತಹ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ಹಾಗೂ ಆವಾಹಕರಾದಂತಹ ಎಲ್ಲ ದೇವರ ಪ್ರಾಣವಿಷ್ಟಾವನ ಆಗುತ್ತೆ ಓಂ ಸತ್ಯದೇವಾಯ ನಮಃ ಅಂತೇಳಿ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾರೆ ओम रामकृष्णाभिधान महारीं तर्जनी ध्यान महारमति माभ्यान महारमति 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 जय स्वाहा नमस्कार दिग्भन दहात ध्यानं तांबोधिस्तपोतोल सजन सरोजा विधागरा स्वाहा मंगलदेशकं गिरेन्द्रस्कंदं स्वाहाजनेरेतस्मास्मरणमानस्ति अप्रावाहितो भवास्ताभितो भवासन्निहितो भवासन्निरतो भवासन्निरतो भवावृतो प्रसीद 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 पद्मा शङ्खा चक्र गदा किरीटा वनमाला मुद्रां प्रदर्शयित्वा ಎಲ್ಲರೂ ಹೇಳ್ಕೊಳ್ಳಿ ಛಾಯೇತ್ ಸತ್ಯಂ ಗುಣಾತೀತಂ ಗುಣತ್ರಯ समन्वितं लोकनाथं त्रिलोकेशं कौस्तुभ आभरणं हरिं नीलवर्णं पीतवासं श्रीवत्स फणिभूषितं गोविन्दं गोकुलानन्दं ब्रह्माद्यैरपि सुपूजितम्
ओम श्री आवाय नमः सत्यनारायणाभ्यो नमः स्वामी सर्वजगन्नाथाय यावत्पूजावसानकं तावत्त्वं प्रीतिभावेन कलशेऽस्मिन् धान्ये चित्रपटे सञ्चन्दितं कुरु ओम मंत्रावाहितो भवा स्वामितो भवा सुमीतो भवा सुमीतो भवा सुमीतो भवा प्रसन्नो भवा प्रदो प्रसीद 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 ओम था पीठपूजाख्यं कर्म करिष्ये ओम आधारयुक्ते नमः पूर्णकालाग्ने नमः पितृये नमः इंद्राय नमः सन्निपाय नमः कल्पवृक्षाय नमः मणिमण्डपाय नमः अर्धसिंहासनाय नमः पीठपूजां समर्पयामि ओम ऋग्वेदाय नमः ओम ऋग्वेदाय नमः ओम यजुर्वेदाय नमः ओम सामवेदाय नमः अथर्ववेदाय नमः मण्डलमण्डलाय नमः सूर्यमण्डलाय नमः सोममण्डलाय नमः श्री आदन्मध्ये नवरतसिंहासनोपरि आवाहयद्वेदान्तदेवताभ्यो नमः ओम ज्ञानाय नमः अज्ञानाय नमः वैराग्याय नमः वैराग्याय नमः ऐश्वर्याय नमः अनैश्वर्याय नमः मध्ये श्री नवरतसिंहासनोपरि आवाहितः सर्वे जानन्ति नमः पूर्वद्वारे द्वारस्य नमः जयाय नमः विजयाय नमः दक्षिणद्वारे द्वारस्य नन्दाय मुकुन्दाय नमः प्रतिमाद्वारे द्वारस्य ममलाय ममलाय अन्तरद्वारे द्वारस्य ममलाय मूलाविषाय नमः मध्ये श्री नवरतसिंहासनोपरि आवाहितः श्री नमः नमः पीठपूजां समर्पयामि द्वारपालं पूजां समर्पयामि दिक्पालय पूजाख्यं कर्म करिष्ये ओम इन्द्राय नमः अग्नये नमः यमाय नमः निपतये नमः वरुणाय नमः वायवे नमः कुबेराय नमः ईशानाय नमः तन्मध्ये श्री आवाहितः तन्मध्ये नवरतसिंहासनोपरि आवाहितः श्री नमः सत्यनारायण समिते सकलदेवताभ्यो नमः ओम सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपात् सभूमिं विश्वतो वृत्वा अतिनिष्ठद्दशाङ्गुलं ध्यायामि धनं समर्पयामि पुरुष एवेदं सर्वं यद्भूतयत्तभव्यं मुदामृतत्वत्तेजानः इदन्नेनातिरोहति आवाहयामि रत्नमयसिंहासनं समर्पयामि एतावानस्य महिमा ततोऽध्यायाविष्टपुरुषः पादोऽस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि पादयोः पाद्यं पाद्यं समर्पयामि त्रिपादोर्हृदैपुरुषः पादोऽस्य पुनः ततो विश्वङ्गक्रामद आचनारचने अपि हस्तयोः अर्घ्यमर्थं समर्पयामि तस्मात् विराजजायत विराजोद्भूरुषः सजातोऽद्यरिच्यत पश्चात् भूमिमथो पुरः मुखे आत्मनम् आत्मनीयं समर्पयामि स्नपयामि औपचारिक स्नानम् ओम आपोहिष्ठामयो भवस्तानभूषदातना महेरणाय कक्षते योग शिवनमो तस्य भागयते दीर्घमादरः तस्मारङ्गमानयस्तया जन्मथा आपोदनयथा जनः औपचारिका शुद्धोदकस्नानं समर्पयामि स्नानाङ्गाथ फलपञ्चामृताभिषेकप्रोक्षणे विनियोगः ओम आप्यायस्वसमेतुते विश्वदस्सोमवृष्टिं भवावाजसि संगते क्षीरप्रोक्षणं समर्पयामि दधिक्रावण्णोऽकारिजं विष्णोरस्वस्य वादिनः सुरभिनो मुखाग्रत्रण आयोगं विराजत शुक्रमसि ज्योतिरदिते ज्योतिरेवोमस्तवितोत्पन्ना त्वच्चित्रेण पवित्रेण वजोस्तोरेशरशिभिः घृतेन स्तपयामि मधुवातारुतायते मधुक्षरन्ति सिन्धवः माध्वीर्न सन्तोषिभिः मथनक्तमदोषति मधुवत्पार्थिवगमृतः मधुद्यौरस्य नः पिता मधुमान्नो वनस्पतिर्मधुमागमससूर्यः माध्वीर्गावो भवन्तनः मधुना स्तपयामि स्वादः पवसदीर्घाय जन्मने स्वादुरिन्द्राय सुहवीतु नाम्ने स्वादुर्मित्राय वरुणाय वायवे बृहस्पते मधुमागिम्राभ्यः शर्करया स्नपयामि या फलनीत्यापला पुष्पायाश्च पुष्पिणीः बृहस्पतिः प्रचोदास्तानो मञ्चन्वगमहसः फलोदकेन स्नपयामि फलपञ्चामृताभिषेकस्नानं समर्पयामि पुनः शुद्धोदकस्नपने विनियोगः ओम आपोहिष्ठामयो भवस्तानभूषदासनां योग शिवनमोरतस्य भाजयते अनः मातरः तस्मारङ्गमामो यत्यक्षया जन्मथा आपोदनयसाधनः फलबन्धा अमृताभिषेकस्नानानन्दे पुनः सुतोदकस्नानं समर्पयामि स्नानाङ्गा शुद्धा आत्मनीयं समर्पयामि स्नानाङ्गा शुद्धा आत्मनीयं समर्पयामि ओमथा वस्त्रार्थे आभरणार्थे अलङ्करणार्थे पत्रपूजते पत्रपूजते वस्त्रार्थयोपवीतार्थे अलङ्करणार्थे पुष्पाक्षराणि समर्पयामि गन्धद्वारान्दुरादर्शामित्यपवित्राञ्जलीशनीं ईश्वरीं सर्वभूतानां स्वामिहोपक्मये श्रियं दिव्यपरिमलगन्धान् धारयामि आयनेते परायणे दुर्वा आरोहन्तपुष्पिणी गृहास्य पुण्डरीकानि समुद्रस्य गृहायने अलङ्करणार्थे गन्धस्योपरि अक्षरान् समर्पयामि हरिद्रारञ्जिते देवी सुखदौभाग्यदायिनी हरिद्रान्ते प्रदास्यामि ग्रहाणा कमलापते
हरिद्राचूर्णं समर्पयामि या गुङ्गो या जनीवालु या राधा या सरस्वती इन्द्राणी महोदय वृणानि स्वस्तये कुङ्कुमचूर्णं समर्पयामि माल्यानजुगन्धिनी देवी मालिक्याग्नि वै प्रभो मया कृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम् पुष्पमालिकानि समर्पयामि अथ पुष्पैः पूजयामि अतः अंगपूजाख्यं कर्म करिष्ये ಈಗ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಗೆ ವಿವಿಧವಾದಂತಹ ಅಂಗ ಅಂದ್ರೆ ಕೈ ಆಗ್ಬೋದು, ಕಾಲು ಹಾಗೂ ಭುಜಗಳು, ತಲೆ, ಕಣ್ಣು, ಮೂಗು, ಬಾಯಿ, ತುಟಿ, ನೇತ್ರ, ತಲೆ, ಶಿರ, ಪಾದಗಳು ಅದೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ನಾವು ಅರ್ಚನೆಯನ್ನ ಮಾಡಿ ನಮಸ್ಕಾರವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತೀವಿ. ಓಂ ಸತ್ಯದೇವಾಯ ನಮಃ ಮಂತ್ರದಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಬನ್ನಿ. अथांगपूजाख्यं कर्म करिष्ये ओम सत्यदेवाय नमः पादौ पूजयामि सत्यात्मने नमः जलधौ पूजयामि सत्यनिधे नमः जलने पूजयामि सत्यसंकल्पाय नमः दुःखे पूजयामि सत्याधीशाय नमः उरं पूजयामि सत्यरूपाय नमः दुःख्यं पूजयामि सत्यदेव्याय नमः गगनं पूजयामि सत्यवटवे नमः गणिं पूजयामि सत्यवदराय नमः उदरं पूजयामि सत्यधर्माय नमः हव्यं पूजयामि सत्यकामाय नमः पारसौ पूजयामि सत्येष्टाय मृत्युहं पूजयामि सत्यवर्णाय नमः कुण्डौ पूजयामि सत्यगौर्याय नमः बाहुं पूजयामि सत्यवक्षाय नमः हस्तौ पूजयामि सत्यसन्तुष्टाय नमः कण्ठं पूजयामि सत्यवेदाय नमः वदनं पूजयामि सत्याच्युताय नमः नासिकां पूजयामि सत्यशर्माय नमः श्रोत्रे पूजयामि सत्यपूर्णाय नमः नेत्रे पूजयामि सत्यौषधाय नमः भ्रूभौ पूजयामि सत्यानन्दाय नमः भ्रूमध्यं पूजयामि सत्यवपुषे नमः ललाटं पूजयामि सत्यग्रहरूपिणे नमः शिरं पूजयामि सत्यनारायणस्वामिने नमः सर्वाङ्गानि पूजां समर्पयामि अथ पुष्पपूजाख्यं कर्म करिष्ये ओम सत्यदेवाय नमः सर्वदा पुष्पं समर्पयामि ओम सत्यात्मने नमः दाजी पुष्पं समर्पयामि ओम सत्यनिधे नमः कल्हार पुष्पं समर्पयामि सत्यसंकल्पाय नमः जलपत्र पुष्पं समर्पयामि सत्याधिकाय नमः कमल पुष्पं समर्पयामि सत्यरूपाय नमः मल्लिका पुष्पं समर्पयामि सत्यसेव्याय नमः रेवतिका पुष्पं समर्पयामि सत्यवर्माय नमः रेवतिका पुष्पं समर्पयामि सत्योदराय नमः करवेर पुष्पं समर्पयामि सत्यधर्माय नमः गिरिकन्निका पुष्पं समर्पयामि सत्यकामाय नमः माधवी पुष्पं समर्पयामि सत्येष्टाय नमः परिगत पुष्पं समर्पयामि सत्यपरणाय नमः पनगा पुष्पं समर्पयामि सत्यशोधाय नमः दुग्ध पुष्पं समर्पयामि सत्यक्षयाय नमः मलदे पुष्पं समर्पयामि सत्यसन्तुष्टाय नमः गिरिगे पुष्पं समर्पयामि सत्यवक्षाय नमः मन्दार पुष्पं समर्पयामि सत्याच्युताय नमः पडले पुष्पं समर्पयामि सत्यवर्मणे नमः अशोक पुष्पं समर्पयामि सत्यपूर्णाय नमः भोग पुष्पं समर्पयामि सत्यौषधाय नमः दाडिमे पुष्पं समर्पयामि सत्यानन्दाय नमः देवाजल पुष्पं समर्पयामि सत्यवपुषे नमः सुगन्धराज पुष्पं समर्पयामि सत्यग्रहरूपिणे नमः अर्कपुष्पं समर्पयामि सत्यनारायणस्वामिने नमः पुष्पपूजां समर्पयामि अथ पत्रपूजाख्यं कर्म करिष्ये ओम सत्यदेवाय नमः तुलसीपत्रं समर्पयामि ओम सत्यात्मने नमः जाजीपुष्पं समर्पयामि सत्यनिधे नमः चंपका भ्रमोमथ सत्यात्मने नमः जाजीपत्रं समर्पयामि सत्यविभवाय नमः चंपकापत्रं समर्पयामि सत्यसंकल्पाय नमः बिल्वपत्रं समर्पयामि सत्याधीशाय नमः दोभागपत्रं समर्पयामि सत्यरूपाय नमः सेवनिकापत्रं समर्पयामि सत्यदेव्याय नमः मरुगपत्रं समर्पयामि सत्यौषधाय नमः दुग्धपत्रं समर्पयामि सत्योदराय नमः करवेलपत्रं समर्पयामि सत्यधर्माय नमः विष्णुकान्तिपत्रं समर्पयामि सत्यकामाय नमः माजीपत्रं समर्पयामि सत्येष्टाय नमः मल्लिकापत्रं समर्पयामि सत्यवर्णाय नमः हिरण्यकापत्रं समर्पयामि सत्यशौर्याय नमः अपामार्गपत्रं समर्पयामि सत्यरक्षाय नमः पारिजातपत्रं समर्पयामि सत्यसन्तुष्टाय नमः दाडिमीपत्रं समर्पयामि सत्यवेदाय नमः वदेपत्रं समर्पयामि सत्याच्युताय नमः देवादलपत्रं समर्पयामि सत्यवर्मणे नमः शमीपत्रं समर्पयामि सत्यपूर्णाय नमः सुतपत्रं समर्पयामि सत्येश्वराय नमः मलकपत्रं समर्पयामि सत्यानन्दाय नमः वटपत्रं समर्पयामि सत्यवपुषे नमः कमलपत्रं समर्पयामि सत्यग्रहरूपिणे नमः वेणुपत्रं समर्पयामि सत्यनारायणस्वामिने नमः पत्रपूजां समर्पयामि नामपूजाख्यं कर्म करिष्ये ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविन्दाय नमः ओम विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः निरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः अथोक्ताय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरये नमः श्रीकृष्णाय नमः मत्स्याय नमः कूर्माय नमः वराहाय नमः नारसिंहाय नमः वामनाय नमः परशुरामाय नमः रामाय नमः कृष्णाय नमः बौद्धाय नमः कल्किने नमः श्री रमा समेत सत्यनारायणस्वामिने नमः नामार्चनपूजां समर्पयामि अथ लक्ष्मीपूजाख्यं कर्म करिष्ये ओम महालक्ष्मी नमः ओम कमलाय नमः ओम पद्मासनाय नमः ओम सोमाय नमः ओम चण्डिकाय नमः ओम अनघाय नमः ओम पीला ओम रमाय नमः ओम पीलाम्बरधारिण्ये नमः दिव्यगन्धर्वलेपिन्ये नमः हरिप्रियाय नमः ओम इन्द्राय नमः ओम लोकमात्रे नमः ओम मंगलदेवताय नमः ओम भार्गव्ये नमः ओम क्षीरसागरकन्ये नमः ओम सुद्राय नमः ओम नारायण्ये नमः दैत्यदर्पपरिहारिण्ये नमः ओम सुरासुरपूजिताय नमः ओम श्री महालक्ष्मी नमः नामार्चनपूजां समर्पयामि अथ आरणपूजाख्यं कर्म करिष्ये ओम नारायणाय नमः ओम नराय नमः ओम अच्युताय नमः मादिमध्यान्तशून्याय नमः विष्णवे नमः हरये नमः
श्रुतिसंहारकाय नमः दामोदराय नमः महालक्ष्मीसत्यनारायणस्वामिने नमः प्रत्वापणपूजां समर्पयामि ओम ऋग्वेदाय नमः यजुर्वेदाय नमः सामवेदाय नमः अथर्वणवेदाय नमः वह्निमण्डलाय नमः गुरुमण्डलाय नमः सोममण्डलाय नमः श्री महालक्ष्मी समेत सत्यनारायणस्वामिने नमः द्वितीयावर्णपूजां समर्पयामि ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविन्दाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः ओम वामनाय नमः ओम श्रीधराय नमः ओम ऋषिकेशाय नमः ओम पद्मनाभाय नमः ओम दामोदराय नमः ओम गंगारत्नाय नमः ओम वासुदेवाय नमः ओम प्रद्युम्नाय नमः ओम अनिरुद्धाय नमः ओम पुरुषोत्तमाय नमः ओम मध्वभुजाय नमः ओम नारसिंहाय नमः ओम अच्युताय नमः ओम जनार्दनाय नमः ओम गोविन्दाय नमः ओम हरये नमः ओम श्रीकृष्णाय नमः ओम श्री सत्यनारायण महालक्ष्मी समेत सत्यनारायणस्मै नमः तृतीयावर्णपूजां समर्पयामि ओम आदित्याय नमः ओम चंद्रमसे नमः ओम अंगारकाय नमः बुधाय नमः ओम बृहस्पतये नमः ओम रुद्राय नमः ओम गणेश्वराय नमः ओम राहवे नमः ओम गिरवे नमः ओम श्री महालक्ष्मी समेत सत्यनारायणस्मै नमः चतुर्थावर्णपूजां समर्पयामि ओम इंद्राय नमः अग्नये नमः यमाय नमः नृतये नमः वरुणाय नमः वायवे नमः कुबेराय नमः ईशानाय नमः श्री महालक्ष्मी समेत सत्यनारायणस्मै नमः पंचमावर्णपूजां समर्पयामि ओम मेषाय नमः वृषभाय नमः मिथुनाय नमः कर्कटाय नमः सिंहाय नमः कन्याय नमः तुलाय नमः वृश्चिकाय नमः धनुषे नमः मकराय नमः कुंभाय नमः मीनाय नमः श्री महालक्ष्मी समेत सत्यनारायणस्मै नमः षष्ठमावर्णपूजां समर्पयामि ओम ब्राह्मे नमः माहेश्वर्ये नमः गौमार्ये नमः विष्णवे नमः वाराह्ये नमः इंद्राण्ये नमः चामुण्डायै नमः सप्तमातृभ्यो नमः महादेव्ये नमः महाकाल्ये नमः महालक्ष्म्ये नमः महासरस्वत्यै नमः श्री महालक्ष्मी समेत सत्यनारायणस्वामिने नमः सप्तमावर्णपूजां समर्पयामि ओम मत्स्याय नमः कूर्माय नमः वराहाय नमः नारसिंहाय नमः वामनाय नमः परशुरामाय नमः रामाय नमः बौद्धाय नमः कल्किने नमः श्री महालक्ष्मी समेत सत्यनारायणस्वामिने देवताभ्यो माता सप्तमा अष्टमावर्णपूजां समर्पयामि अथ अष्टोत्तरपूजा किं कर्म करिष्ये ओम सत्यदेवाय नमः ओम सत्यात्मने नमः ओम सत्यभूताय नमः ओम सत्यपुरुषाय नमः ओम सत्यनाथाय नमः ओम सत्यदाक्षिणे नमः ओम सत्ययोगाय नमः ओम सत्यज्ञानाय नमः ओम सत्यज्ञानप्रियाय नमः ओम सत्यनिधिये नमः ओम सत्यसंभवाय नमः ओम सत्यप्रभवे नमः ओम सत्येश्वराय नमः ओम सत्यकर्मणे नमः सत्यपवित्राय नमः सत्यमंगलाय नमः सत्यगर्भाय नमः सत्यप्रजापतये नमः ओम सत्यविक्रमाय नमः सत्यसिद्धाय नमः ओम सत्याजिताय नमः सत्यवीराय नमः सत्यबोधाय नमः सत्यधर्माय नमः सत्याग्रजाय नमः ओम सत्यसंतुष्टाय नमः सत्यवराहाय नमः सत्यपर्णाय नमः सत्यपूर्णाय नमः सत्यौषधाय नमः सत्यशाश्वताय नमः सत्यप्रवर्धनाय नमः सत्यविभवे नमः ओम सत्यज्येष्ठाय नमः सत्यविक्रमणे नमः सत्यधन्विने नमः सत्यमेधाय नमः सत्याधीशाय नमः सत्यकृतवे नमः सत्यकालाय नमः सत्यवत्सलाय नमः सत्यवसवे नमः ओम सत्यमोघाय नमः सत्यरुद्राय नमः सत्यब्रह्मणे नमः सत्यामृताय नमः सत्यवेदांगाय नमः सत्यरुद्रात्मने नमः सत्यभोक्त्रे नमः सत्यश्रिये नमः ओम सत्यार्जिताय नमः सत्येन्द्राय नमः सत्यशंकराय नमः सत्यस्वर्गाय नमः सत्यनिमाय नमः सत्यमेधाय नमः सत्यवेद्याय नमः सत्यपीयूषाय नमः सत्यमायाय नमः ओम सत्यमोहाय नमः ओम सत्यसुरानन्दाय नमः सत्यसागराय नमः चतुर्थपते नमः सत्यसिंहाय नमः सत्यमृगाय नमः सत्यलोकपालकाय नमः सत्यकृताय नमः सत्यौषधाय नमः ओम सत्यदिक्पालकाय नमः सत्यधनुर्धराय नमः सत्याम्बुजाय नमः सत्यवाक्याय नमः सत्यगर्भे नमः सत्यन्यायाय नमः सत्यदाक्षिणे नमः सत्यसम्प्रदाय नमः सत्यसम्प्रदाय नमः ओम सत्यभग्नये नमः सत्यवायवे नमः सत्यशिखराय नमः सत्यानन्दाय नमः सत्याधिराजाय नमः सत्यश्रीपादाय नमः सत्यगुप्त्याय नमः सत्यवदराय नमः सत्यहृदयाय नमः सत्यकमलाय नमः सत्यनादाय नमः सत्यहस्ताय नमः सत्यबाहवे नमः सत्यमुखाय नमः सत्यदंष्टाय नमः ओम सत्यनासिकाय नमः सत्यश्रोत्राय नमः सत्यचक्षुषे नमः सत्यशेते नमः सत्यमुकुटाय नमः ओम सत्याभरणाय नमः ओम सत्यायुधाय नमः सत्यश्रीवल्लभाय नमः सत्यगुप्ताय नमः सत्यपुष्कराय नमः सत्यदृढाय नमः सत्यभावरथाय नमः ओम सत्यग्रहरूपिणे नमः श्री सत्यप्रहरणाय नमः श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः अष्टोत्तरनामार्चनपूजां समर्पयामि अथ महालक्ष्मी देवी प्रीत्यर्थे कुङ्कुमार्चनपूजाख्यं कर्म करिष्ये नमस्कार नमस्कार ಟೈಮ್ ಆಗ್ಬಿಡಿದೆ ನೀನೇ ಮಾಡಿ ಅದರ ನೀನೇ ಮಾಡಿ ಒಂದ್ಸಲ ಅರ್ಶನ ಮೂಡಿಸಲ ओम श्री श्रीये नमः ओम प्रकृत्यै नमः ओम विकृत्यै नमः विद्यायै नमः सर्वहितप्रदायै नमः सिद्धायै नमः विभूत्यै नमः सुरभ्ये नमः परमात्मिकायै नमः वाचे नमः पद्मालयायै नमः पद्मायै नमः हस्ते नमः स्वाहायै नमः सुधायै नमः
सुधाये नमः धन्याय नमः हिरण्मये नमः लक्ष्मी नमः नित्यवृत्ताय नमः विभावत्ये नमः आदित्ये नमः आदित्ये नमः आदित्याय नमः वत्साय नमः वज्राज्ञे नमः ओम कमलाय नमः ओम कान्ताय नमः कामाक्षे नमः मुखिरसंभवाय नमः अनुग्रहप्रदाय नमः बुद्धे नमः नखाय नमः वल्लभाय नमः अशोकाय नमः ओम अमृताय नमः देवताय नमः लोकलोकविनाशिन्ये नमः धर्मलयाय नमः धर्णाय नमः लोकमात्रे नमः पद्मप्रियाय नमः पद्महस्ताय नमः पद्माक्षे नमः पद्मसुन्दर्ये नमः ओम पद्मोद्भवाय नमः पद्ममुखे नमः पद्मनाभप्रियाय नमः रमाय नमः पद्मवरधराय नमः देव्ये नमः पद्मिन्ये नमः पद्मगन्धिन्ये नमः पुण्यगन्धाय नमः प्रसन्नाय नमः प्रसादाभिमुखे नमः प्रभाय नमः तन्द्रवदनाय नमः तन्द्राय नमः तन्द्रसहोदर्ये नमः तन्द्रभुजाय नमः तन्द्ररूपाय नमः ओम यथा इंदिराय नमः इंदुशीतलाय नमः प्रभुजनन्ये नमः पुष्टे नमः शिवाय नमः शिवकर्ये नमः दुर्गे नमः वेदाय नमः विश्वजनन्ये नमः ओम तुष्टे नमः दारिद्र्यनाशिन्ये नमः पितृशरण्ये नमः शान्ताय नमः दुर्लमालाम्बर्ये नमः श्रिये नमः भास्कर्ये नमः वेदमण्डियाय नमः वरारोहाय नमः चतुर्ण्ये नमः ओम वसुन्धराय नमः उदाराङ्गाय नमः हरिण्ये नमः हेममालिन्ये नमः धनधान्यकर्ये नमः सिद्धे नमः षडगम्याय नमः शुभप्रदाय नमः ओम नृपवेदगदानन्दाय नमः वरलक्ष्मे नमः वसुप्रदाय नमः शुभाय नमः हिरण्यप्राकाराय नमः समुद्रतनयाय नमः धियाय नमः मङ्गलदेव्ये नमः ओम विष्णुपक्षतलजिताय नमः विष्णुपत्ने नमः प्रसन्नाक्षाय नमः नारायणमासिकाय नमः दारिद्र्यध्वंसिन्ये नमः देव्ये नमः सर्वोपद्रववारिण्ये नमः ओम नमः दुर्गाय नमः महाकाल्ये नमः ब्रह्मविष्णुवात्मिकाय नमः त्रिकालज्ञानसम्पन्नाय नमः भुवनेश्वर्यै नमः माता महालक्ष्मी नमः अथ कुङ्कुमार्चनपूजां समर्पयामि अथ विद्यापरिमलगन्धयुक्तधूपम् ಕೊಡ್ದಿದ್ಯಾ ಕತೆ ಓದ್ಬಿಡೋಣ ಕತೆ ಓದ್ಬಿಡೋಣ ओम शतांगं दुःखं सुगन्धं कपिलाद्भुतसंयुक्तं भूगोजं प्रतिष्ठितां वनस्पतिरथोत्पन्नो गन्धाढ्यो वसन्तमः आग्रये सर्वदेवानां प्रतिष्ठितां दिव्या परिमलगन्धयुक्तधूपमां स्थापयामि धूपानन्तरे तत दिव्यदीपम् उद्दीप्यस्वजात वेदोपनिर्मम वजोगश्रमश्यपावः जीवनन्तरिजोषा साध्यन्त्रिवद्दिव्यमहिना योजितमया गृहाणामङ्गलं दीपं त्रैलोक्यं विद्यादीपं त्रयस्थानदेवाय परमात्मने दिव्यज्योतिर्नमोऽस्तु ते धूपदीपानन्तरे शुद्ध आचमनीयं समर्पयामि आचमनीयानन्तरे अथ नैवेद्यम् ಕತೆಗಳು ಈ ಕಡೆ नैवेद्यार्थे विश्वामित्र ऋषिः कविता देवता दैवे गायत्री सिंहं प्रोक्षणे विनियोगः भगवद्वादित्येन परिचितयामि कामज्ञान परायणं त्वं स्वाहा ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा आत्मानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा नैवेद्यं समर्पयामि काले कदली ब्रह्मनैवेद्यं स्वीकृत्वा सुप्रीतो भवात् प्रसन्नो भवावरदो भूतिः प्रार्थयामि भोजन मध्ये पानीयं समर्पयामि हस्तप्रचालनं समर्पयामि पादप्रचालनं समर्पयामि पुनराचमनीयं समर्पयामि भोगीफलताम्बूलानि समर्पयामि हिरण्यगर्भाय नमः सुवर्णपुष्परक्षिणां समर्पयामि सर्वमङ्गलप्राप्त्यर्थे अथ मङ्गलनीराजनम् ओम हिरण्यपात्रं पौर्णिमधाति भोग्योगानिधि एकदा ब्रह्मणोपहरति एकदैव यजमानः यस्तेजोर्धाति आनन्दमङ्गलनिराजनं दर्शयामि निराजनानन्तरे शुद्धात्मीयं समर्पयामि आत्म्यानन्तरे परिमलं पुष्पाणि समर्पयामि देवता रक्षान् धारयामि नमस्करोमि इन्द्रस्तोमेन पञ्चदशेन मध्यमिदं वातेन धरेण रक्षा नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्
ಅಷ್ಟೇ ಅಷ್ಟೇ ಐದು ಇದೆಯಲ್ಲ ಇದೆಯಲ್ಲ ಅದು ಬಿಡೋದು ಆಯ್ತಾ ನೀವು ಜಾಸ್ತಿ ಅದು ಅಲ್ಲಿ ಇಟ್ಟಿದ್ದು ರೇಟು ಕಥೆ ಆದ್ಮೇಲೆ ನೈವೇದ್ಯ ಮಾಡ್ಬಿಟ್ಟು ಆಯ್ತು ಆಯ್ತಾ ಓಂ सरस्वते नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी कथारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम अथ श्री ಕಥಾಶ್ರವಣಂ. ಈಗ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯ ವ್ರತದ ಮೊದಲನೇ ಅಧ್ಯಾಯ ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತದೆ. ಸ್ಕಾಂದಾಭರಣದ ರೇವಾಖಂಡದ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯ ವ್ರತದ ಮೊದಲನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ನೈಮಿಷಾರಣ್ಯವಾಸಿಗಳಾದಂತಹ ಸಮಸ್ತ ಋಷಿಗಳು ಒಂದಾನೊಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಪೌರಾಣಿಕ ಉತ್ತಮರಾದಂತಹ ಸೂತ ಮಹರ್ಷಿಗಳನ್ನು ಕುರಿತು, ಎಲೈ ಮುನಿವರ್ಯರೇ, ಯಾವ ವ್ರತದ ಆಚರಣೆಯಿಂದ ಅಥವಾ ಯಾವ ತಪಸ್ಸಿನಿಂದ ಅಭೀಷ್ಟವನ್ನು ಹೊಂದಬಹುದು ಆ ಸಮಸ್ತವನ್ನು ಕೃಪೆಯಿಂದ ಹೇಳಬೇಕೆಂದು ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತಾರೆ. ಸೂತರು ಹೇಳುತ್ತಾರೆ, ಎಲೈ ಮುನಿಗಳಿರ ಆಲಿಸಿರಿ. ಭಗವಂತನಾದಂತಹ ಶ್ರೀಮನ್ನಾರಾಯಣರು ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ದೇವರ್ಷಿಯಾದಂತಹ ನಾರದರಿಗೋಸ್ಕರ ಯಾವುದನ್ನು ಹೇಳಿದನೋ ಆ ಸಮಸ್ತವನ್ನು ಹಾಗೆ ಹೇಳುತ್ತೇನೆ, ಸಾವಧಾನಚಿತ್ತರಾಗಿ ಕೇಳಿರಿ. ಲೋಕಾನುಗ್ರಹ ಮಾಡಬೇಕೆಂಬ ಬಯಕೆಯಿಂದ ನಾರದರು ಸಮಸ್ತ ಲೋಕಗಳನ್ನು ಸುತ್ತ ಭೂಲೋಕಕ್ಕೆ ಬಂದರು. ಅನಂತರ ಅಲ್ಲಿ ನಾನಾ ವಿಧವಾದಂತಹ ಕಷ್ಟಗಳಿಂದ ಪಡೆದಂತಹ ಅನೇಕ ಯೋನಿಗಳಲ್ಲಿ ಉದ್ಭವಿಸಿದಂತಹ ಪೂರ್ವಾರ್ಕ ಕರ್ಮ ಫಲಗಳಿಂದ ಕಷ್ಟ ಪಡುತ್ತಿರುವವರನ್ನು ನೋಡಿ, ಈ ಲೋಕದ ಸಂಕಟ ಪರಿಹಾರವ ಯಾವ ಉಪಾಯದಿಂದ ಸಾಧ್ಯವಾಗಬಹುದೆಂದು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಯೋಚಿಸಿ ವೈಕುಂಠ ಲೋಕವನ್ನು ತಲುಪುತ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಶುಭ್ರ ವರ್ಣಗಳು ಉಳ್ಳವನಾಗಿಯೂ 4 ತೋಳುಗಳು ಇರುವ ಕಮಲಾಪತಿಯನ್ನು ಕಂಡು, ಎಲೆ ಅನಂತವಾದಂತಹ ಪರಾಕ್ರಮ ಉಳ್ಳಂತಹ ವಾಗ್ ಮನಸ್ಸುಗಳಿಗೆ ಅಗೋಚರವಾದಂತಹ ಆಕಾರ ಉಳ್ಳಂತಹ ಆದಿಯು ಮಧ್ಯೆಯೂ ಕೊನೆಯೂ ಇಲ್ಲದಂತಹ ಗುಣ ಸ್ವರೂಪನಾದಂತಹ ಸಕಲ ಭೂತಗಳಿಗೂ ಮೊದಲನೆಯವನು ಆದಂತಹ ಭಕ್ತರ ಸಂಕಟವನ್ನು ಹೋಗಲಾಡಿಸುವಂತಹ ಸ್ವಾಮಿಯೇ, ನಿನಗೆ ನಮಸ್ಕಾರವೆನ್ನಲು ಆಗ ಆ ಭಗವಂತನೇ ಹೇಳುತ್ತಾನೆ, ಎಲೆ ನಾರದ ಮಹರ್ಷಿಯೇ, ನಿನ್ನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇರುವುದು ಏನು? ಅದನ್ನು ಹೇಳಿದೆಯಾದರೆ ನಿನಗೆ ತಕ್ಕ ಸಮಾಧಾನವನ್ನು ಹೇಳುತ್ತೇನೆ. ಆಗ ನಾರದರು ಹೇಳುತ್ತಾರೆ, ಎಲೆ ಭಕ್ತವತ್ಸಲನೇ, ಈ ಭೂಲೋಕದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದಂತಹ ಸಕಲ ಮಾನವರು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಪಾಪ ಕರ್ಮಗಳಿಂದ ಗ್ರಹಿಸಲ್ಪಡುತ್ತಿರುವರು. ಸುಲಭದಲ್ಲಿ ಅವರ ಸಂಕಟ ಹೇಗೆ ಪರಿಹಾರವಾಗುವುದೋ ಅದನ್ನು ನನ್ನನ್ನು ನೀನು ದಯತೋರಿ ತಿಳಿಸು ಎಂದು ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ. ಆಗ ಭಗವಂತನು ಹೇಳುತ್ತಾರೆ, ನಾರದ, ಪ್ರಪಂಚಾನುಗ್ರಹಕಾಂಕ್ಷೆಯಿಂದ ನೀನು ಚೆನ್ನಾಗಿ ಕೇಳಿದೆ. ಯಾವ ಕರ್ಮ ಮಾಡಿದರೆ ಮನುಷ್ಯನ ಅಜ್ಞಾನದಿಂದ ಬಿಡುಗಟ್ಟು ವಿಮುಕ್ತನಾಗುತ್ತಾನೋ ಅಂತಹ ರಹಸ್ಯವನ್ನು ಹೇಳುತ್ತೇನೆ, ಕೇಳುವಂತವನಾಗು. ಸ್ವರ್ಗ ಮಧ್ಯಲೋಕಗಳಲ್ಲಿ ದುರ್ಲಭವಾದಂತಹ ಅತಿ ಪುಣ್ಯಕರವಾದಂತಹ ಒಂದು ವ್ರತವಿದೆ. ಎಲೆ ಮಗುವೆ, ನನಗೆ ನಿನ್ನಲ್ಲಿರುವ ವಾತ್ಸಲ್ಯದಿಂದ ಈಗ ಅದನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತೇನೆ. ವಿದ್ಯುಕ್ತವಾದಂತಹ ಸ್ವಲ್ಪ ಲೋಪವಿಲ್ಲದಂತೆಯೇ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಲ್ಲಿ ಇಹಲೋಕದಲ್ಲಿ ಸಮಸ್ತ ಸುಖವನ್ನೆಲ್ಲ ಅನುಭವಿಸಿ ಪರಲೋಕದಲ್ಲಿ ಮುಕ್ತಿಯನ್ನು ಹೊಂದುವರು ಎಂಬುದಾಗಿ ನುಡಿದ ಭಗವತ್ ವಾಕ್ಯವನ್ನು ನಾರದ ಮಹರ್ಷಿಯು ಆಲಿಸಿ ನಾರದ ಮಹರ್ಷಿ ಕೇಳುತ್ತಾರೆ, ಎಲೆ ಜಗದೊಡೆಯನೇ, ಈ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡಲು ಫಲವೇನು ಮತ್ತು ಇದರ ವಿಧಾನವೇನೆಂದು ಕೇಳುತ್ತಾರೆ. ಹಾಗೂ ಯಾರಿದ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ವ್ರತವು ಆಚರಿಸಲ್ಪಟ್ಟಿತು, ಈ ವ್ರತದ ಆಚರಣೆಗೆ ಕಾಲ ಯಾವುದು, ಇವೆಲ್ಲವನ್ನು ವಿಸ್ತಾರವಾಗಿ ಹೇಳಬೇಕೆಂದು ಕೇಳಿದ ನಾರದ ಮಹರ್ಷಿಗೆ ಆಗ ಭಗವಂತರು ಹೇಳುತ್ತಾರೆ, ಎಲೇ ನಾರದ ಮಹರ್ಷಿಯೇ ಕೇಳು. ಈ ವ್ರತವು ದುಃಖ ಶೋಕಾದಿಗಳನ್ನು ಪರಿಹರಿಸುವುದು, ಧನಧಾನ್ಯಾದಿಗಳನ್ನು ಸಮೃದ್ಧಿಪಡಿಸುವುದು, ಸಕಲ ಸೌಭಾಗ್ಯಾದಿಗಳನ್ನು ಹಾಗೂ ಸಂತಾನಗಳನ್ನು ಉಂಟು ಮಾಡುವುದು, ಎಲ್ಲಾ ಕಡೆಯಿಂದಲೂ ಜಯವನ್ನುಂಟು ಮಾಡುವುದು. ಯಾವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡಬೇಕೆಂಬ ಅಪೇಕ್ಷೆ ಉಂಟಾಗುವುದೋ ಆ ದಿವಸ ಭಕ್ತಿ ಶ್ರದ್ಧೆಗಳಿಂದ ಕೂಡಿ ಸಾಯಂಕಾಲದಲ್ಲಿ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ಧ್ಯಾನಿಸಿ ಅರ್ಚಿಸಬೇಕು. ಧರ್ಮದಲ್ಲೇ ದೃಷ್ಟಿ ಉಳ್ಳವನಾಗಿ ವಿಪ್ರರಿಂದ ಒಡಗೂಡಿ ಶ್ರೇಷ್ಠವಾದಂತಹ ಹಾಲು ಪಾಲು ಭಕ್ಷಣೆಗಳನ್ನು ಹಾಗೂ ಬಾಳೆಹಣ್ಣು, ತುಪ್ಪ, ಹಾಲು ರವೆ ತಂಬಿಟ್ಟು, ಶಕ್ತಿ ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಬೆಲ್ಲ, ಸಕ್ಕರೆಗಳಿಂದ ಮಿಶ್ರಿತವಾದಂತಹ ಅಕ್ಕೀಟಿನ ತಂಬಿಟ್ಟನ್ನು ಇವೆಲ್ಲವೂ ಕಾಲು ಬಾಲು ಹೆಚ್ಚಾಗದಂತೆ ಸೇರಿಸಿ ನೈವೇದ್ಯವನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಆ ಬಳಿಕ ಫಲದಕ್ಷಿಣೆಗಳನ್ನು ಬ್ರಾಹ್ಮಣರಿಗೆ ಅರ್ಪಿಸಿ ಕಥೆಯನ್ನು ಕೇಳಬೇಕು. ಅನಂತರ ಬಂಧುಗಳಿಗೂ ಇಷ್ಟ ಮಿತ್ರರಿಗೂ ಭೋಜನವನ್ನು ಮಾಡಿಸಿ ತಾನು ಭೋಜನವನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ವ್ರತವನ್ನು ದೇವಾಲಯ, ನದಿ ತೀರ ಮೊದಲಾದಂತಹ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಮಾಡಿದ ಬಳಿಕ ನೃತ್ಯ ಗೀತಾದಿಗಳಿಂದ ಸಮಸ್ವಾಮಿಯನ್ನು ಧ್ಯಾನಿಸಿ ಅರ್ಚಿಸಿ ಸ್ವಗೃಹವನ್ನು ಕುರಿತು ಬರಬೇಕು. ಈ ಪ್ರಕಾರ 4 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ವ್ರತವನ್ನು ಆಚರಿಸಿ ಆದಿಯಲ್ಲಾಗಲಿ ಮಧ್ಯದಲ್ಲಾಗಲಿ ಕೊನೆಯಲ್ಲಾಗಲಿ ಉದ್ಯಾಪನೆಯನ್ನು ಮಾಡಿದರೆ ಪೂರ್ಣ ಫಲ ಪ್ರಾಪ್ತವಾಗುವುದು. ಈ ಮೇರೆಗೆ ಮಾಡಲು ಖಂಡಿತವಾಗಿ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಅಭೀಷ್ಟ ಸಿದ್ಧಿ ಉಂಟಾಗುವುದು. ಈ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಇದಕ್ಕಿಂತಲೂ ಸುಂದರವಾದಂತಹ ಸುಲಭವಾದಂತಹ ಇನ್ನೊಂದು ವ್ರತವಿಲ್ಲ ಎಂದು ಆ ಭಗವಂತರು ಹೇಳುತ್ತಾರೆ. ತದನಂತರ
ಆ ಭಗವಂತನು ಹೇಳಿದಂತವನ್ನು ಕೇಳಿ ನಾರದ ಮಹರ್ಷಿಗೆ ನಿರೂಪಣೆ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಶನಕಾದಿ ಋಷಿಗಳಿಗೆ ಸೂತ ಮಹರ್ಷಿಗಳು ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಎಂಬಲ್ಲಿಗೆ ಈ ವ್ರತದ ಮೊದಲನೇ ಅಧ್ಯಾಯ ಸಮಾಪ್ತವಾಯಿತು. ಸತ್ಯ ಏತ ಆಶಿಷಸ್ತಂತೋ ಸತ್ಯ ಸಂತು ಯಜಮಾನಸ್ಯ ರಾಮಾಃ ನೈವೇದ್ಯಾರ್ಥೇ ವಿಶ್ವಾಮಿತ್ರಜಿತ ಸವಿತಾ ದೇವತಾ ದೇವಿ ಗಾಯತ್ರಿ ಪ್ರೋಕ್ಷಣೆ ಯೋಗಃ ಪ್ರತಂತ್ವಾದಿತ್ಯೇನ ಪರಿಜಿಜ್ಯಾಮಿ ಕಾಮಸ್ಮರಾಮಿ ಅಮೃತಮಸ್ತೋಮೃತೋ ವಸಣಸಿ ಸ್ವಾಹಾವಂ ಪ್ರಥಮಾತ್ಮನೇ ನಮಃ ದ್ವಿತೀಯಾತ್ಮನೇ ನಮಃ ತೃತೀಯಾತ್ಮನೇ ನಮಃ ಚತುರ್ಥಾತ್ಮನೇ ನಮಃ ಪ್ರಾಣಾದಿ ಪಂಚಭೂತಾತ್ಮನೇ ನಮಃ ಪ್ರಥಮಾಧ್ಯಾಯನಿಮಿತ್ತೇನ ರಾರಿಗಲ್ಲಕಂಠತ್ರಯ ಮಹಾನೈವೇದ್ಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಭೋಜನ ಮಧ್ಯೆ ಪಾಮಿ ಮಸ್ತಪ್ರಕ್ಷರಣ ಬಾಲವೃಕ್ಷರಣ ಗುಣನಾಥಮಿ ಬೋಧಿ ಪ್ರಧಾನ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭಾಯ ನಮಃ ಸುವರ್ಣ ಪುಷ್ಪರಕ್ಷಿಣಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಸರ್ವಮಂಗಳ ಪ್ರಾಪ್ತ್ಯರ್ಥ ಮಂಗಳ ನಿರಾಜನಂ. ಓಂ दाशरथाय विद्महे सीतावल्लभाय धीमहि तन्नो रामचन्द्र प्रचोदयात् जनकात्मजाय विद्महे रामप्रियाय धीमहि तन्नः सीता प्रचोदयात् रमासमेत सत्यनारायणसुदेवताभ्यो नमः. आनन्दमङ्गल निराजनं दर्शयामि. निराजनानन्तरे शुद्ध आत्मनीयं समर्पयामि. आत्म्यानन्तरे परिमळ पत्रपुष्पाणि समर्पयामि. देवता रक्षान् धारयामि. नमस्करोमि. इंदिरा रमण गोविंद. ಸ್ಕಂದಾಭರಣದ ರೇವಾಖಂಡದ ಸ್ವಾಮಿಯ 2ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಸೂತಮುನಿಗಳು ಮತ್ತೆ ಮುಂದುವರಿಸುತ್ತಾರೆ. ನಂತರ ವಿಷ್ಣುವು ನಾರದರನ್ನು ಕುರಿತು ನಾರದ ಮಹರ್ಷಿಯೇ, ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ನೀನು ತಿಳಿದಂತೆಯೇ ವ್ರತವು ಯಾರಿಂದ ಆಚರಿಸಲ್ಪಟ್ಟಿತು ಆ ವಿಷಯವನ್ನು ಕುರಿತು ಪುರಾತನವಾದಂತಹ ಒಂದು ಇತಿಹಾಸವನ್ನು ಹೇಳುತ್ತೇನೆ ಕೇಳು. ಕಾಶಿ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ದರಿದ್ರನಾದಂತಹ ಒಬ್ಬ ಬ್ರಾಹ್ಮಣನಿದ್ದನು. ಆತನು ಪ್ರತಿ ದಿನದಲ್ಲಿಯೂ ಹಸಿವು ಬಾಯಾರಿಕೆಗಳಿಂದ ಬಾಧಿತನಾಗಿ ಸುತ್ತುತ್ತಲಿದ್ದನು. ದಿನದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ದಯೆಯುಳ್ಳ ವಿಷ್ಣುವು ಬ್ರಾಹ್ಮಣ ರೂಪದಲ್ಲಿ ಬಂದು ಆ ದಿನನನ್ನು ದಯೆಯಿಂದ ಕೇಳುತ್ತಾರೆ. ಇಳೆ ಬ್ರಾಹ್ಮಣನೇ, ಪ್ರತಿದಿನದಲ್ಲಿಯೂ ದುಃಖಿತನಾಗಿ ಏದಕ್ಕೋಸ್ಕರ ನೀನು ಸುತ್ತುತ್ತಿರಬೇಕು ಎಂದು ಕೇಳಲು ಈ ಭೂತರತನೆಯಿಂದ ಇಂತೆಂದನು. ಇಳೆ ಪ್ರಭುವೇ, ನಾನು ಅತಿ ದರಿದ್ರನು, ಭಿಕ್ಷಾರ್ಥವಾಗಿ ತಿರುಗುತ್ತಿರುವೆನು. ನಿನಗೇನಾದರೂ ಈ ದಾರಿದ್ರ್ಯ ಪರಿಹಾರವಾಗುವುದೇನಾದರೂ ನಿನಗೆ ತಿಳಿದಿದ್ದರೆ ಕೃಪೆಯಿಂದ ಹೇಳು ಎನ್ನಲು ವೃದ್ಧ ಬ್ರಾಹ್ಮಣನು ಹೇಳುತ್ತಾನೆ. ಇಳೆ ಬ್ರಾಹ್ಮಣನೇ, ಸತ್ಯನಾರಾಯಣನೆಂದು ಕರೆಯಲ್ಪಡುವ ವಿಷ್ಣುವು ಕೋರಿದ ಇಷ್ಟಾರ್ಥವನ್ನೆಲ್ಲ ಕೊಡುವವರು. ನೀನು ಆ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡಿ ಆ ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ಪೂಜಿಸು. ಯಾವ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡಿ ಮಾನವರು ಸರ್ವ ದುಃಖಾದಿ ಶೋಕಗಳಿಂದ ವಿಮುಕ್ತರಾಗುತ್ತಾರೋ ಅಂಥ ಉತ್ತಮೋತ್ತಮವಾದಂತಹ ವ್ರತವನ್ನು ತದ್ವಿಧಾನವನ್ನು ಬ್ರಾಹ್ಮಣನಿಗೆ ಹೇಳಿ ಬುದ್ಧ ಬ್ರಾಹ್ಮಣ ರೂಪಿಯಾದ ಸ್ವಾಮಿಯು ಅಂತರ್ಗತರಾದರು. ನಂತರ ಬ್ರಾಹ್ಮಣರು ವ್ರತವನ್ನು ಮಾಡಬೇಕೆಂದು ಚಿಂತಿಸುತ್ತಾ ರಾತ್ರಿ ನಿದ್ದೆಯನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಮಾರನೇ ದಿವಸ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಎದ್ದು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡುವುದಾಗಿ ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಮಾಡಿ ದಕ್ಷೆಗೆ ಹೋದನು. ಆ ದಿನದಲ್ಲಿ ಅವನಿಗೆ ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಹಣವು ಹೊಂದಿತು. ಆ ಹಣದಿಂದ ಬಂಧುವನ್ನೆಲ್ಲ ಕರೆಸಿ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ವ್ರತವನ್ನು ಆಚರಿಸಿದನು. ಆ ದರಿದ್ರ ಬ್ರಾಹ್ಮಣನು ಆ ವ್ರತದ ಪ್ರಭಾವದಿಂದ ಸಮಸ್ತ ಸಂಪತ್ತನ್ನ ಉಳ್ಳವನಾಗಿ ದುಃಖಹಿತನಾಗಿ ಅಂದಿನಿಂದ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು ವ್ರತವನ್ನು ತಪ್ಪದೆ ಶ್ರದ್ಧಾ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಮಾಡುತ್ತಿದ್ದನು. ಈ ಪ್ರಕಾರ ಬ್ರಾಹ್ಮಣೋತ್ತಮನು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡುವವನಾಗಿ ಸಕಲ ವಿಧವಾದಂತಹ ಪಾಪ ಕರ್ಮಗಳಿಂದ ಬಿಡಲ್ಪಟ್ಟು ಇತರರಿಂದ ಹೊಂದಲು ಅಸಾಧ್ಯವಾದಂತಹ ಮುಕ್ತಿಯನ್ನು ಹೊಂದಿದನು. ಇಳೆ ನಾರದ ಮಹರ್ಷಿಯೇ, ಈ ವ್ರತದ ಆಚರಣೆಯಿಂದ ಸಕಲ ದುಃಖಗಳು ನಾಶವಾಗುತ್ತವೆ ಎಂಬುದಾಗಿ ಆ ಭಗವಂತನು ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಇಳೆ ಋಷಿಗಳಿರ, ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಶ್ರೀ ವಿಷ್ಣುವು ಮಹಾತ್ಮರಾದಂತಹ ನಾರದವರಿಗೋಸ್ಕರ ಹೇಳಿದ ವಿಷಯವು ನನ್ನಿಂದ ನಿಮಗೆ ಹೇಳಲ್ಪಟ್ಟಿತು. ಮತ್ತೇನು ಹೇಳಲಿ ಎಂಬುದಾಗಿ ಶೌನಕಾದಿಗಳನ್ನು ಕುರಿತು ಸುತ ಮಹರ್ಷಿಗಳು ಕೇಳುತ್ತಾರೆ. ಆಗ ಆ ಋಷಿಗಳು ಹೇಳುತ್ತಾರೆ, ಎಲೈ ಮಹರ್ಷಿಯೇ, ಈ ವ್ರತವನ್ನು ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣನಿಂದ ಕೇಳಿ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಮತ್ಯಾರಿಂದ ಆಚರಿಸಲ್ಪಟ್ಟಿತು ಆ ಸಮಸ್ತವನ್ನು ತಿಳಿಸಬೇಕೆಂದು ಕೋರಿಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ. ಆಗ ಸುತರು ಹೇಳುತ್ತಾರೆ, ಎಲೈ ಮುನಿವರ್ಯರೇ, ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಈ ವ್ರತವು ಯಾರಿಂದ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಆಚರಿಸಲ್ಪಟ್ಟಿತೋ ಆ ಸಂಗತಿ ಹೇಳುತ್ತೇನೆ ಕೇಳಿ. ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ ಪೂರ್ವೋಕ್ತವಾದಂತಹ ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣನು ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಪೂಜಾ ಉಪಕರಣಗಳಿಂದ ನೆಂಟರನ್ನೆಲ್ಲ ಕರೆಸಿ ವ್ರತವನ್ನು ಆಚರಿಸುತ್ತಿದ್ದನು. ಅದೇ ವೇಳೆಯಲ್ಲಿಯೇ ಒಬ್ಬ ಕಟ್ಟಿಗೆ ಮಾರುವೊಬ್ಬನು ಮನೆಯ ಹೊರಗಡೆ ಬಂದು ಹೊರೆಯನ್ನು ಇಳಿಸಿ ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಮನೆಯನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸುತ್ತಾನೆ. ಬಹಳ ದಾಹದಿಂದ ಆಗಿದ್ದರೂ ಕೂಡ ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣನಿಂದ ಮಾಡಲ್ಪಡುತ್ತಿರುವ ವ್ರತವನ್ನು ನೋಡಿ ಏನೋ ಒಂದು ವಿಧವಾದಂತಹ ಭಕ್ತಿ ಉಂಟಾಗಲು ಸಾಷ್ಟಾಂಗವರೆಗೆ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಕುರಿತು, ಎಲೇ ಸ್ವಾಮಿಯೇ, ನಿಮ್ಮಿಂದ ಆಚರಿಸಲ್ಪಡುತ್ತಿರುವ ಈ ಪೂಜೆ ಯಾವುದು? ಇದನ್ನ ಆಚರಿಸಿದರೆ ಎಂಥ ಫಲ ಹೊಂದಬಹುದು ಎಂದು ಆ ಕಟ್ಟಿಗೆ ಮಾರುವವನು ಕೇಳುತ್ತಾನೆ. ಆಗ ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣನು ಹೇಳುತ್ತಾನೆ, ಇದು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯ ವ್ರತವು ಕೋರಿದ ಇಷ್ಟಾರ್ಥವನ್ನೆಲ್ಲ ಕೊಡುವುದು. ನನಗೆ ಈ ವ್ರತದ ಅನುಗ್ರಹದಿಂದಲೇ ಧನಧಾನ್ಯಾದಿ ಸಂಪತ್ತೆಲ್ಲ ಉಂಟಾಯಿತು ಎಂದು ಹೇಳಲು ಕಟ್ಟಿಗೆ ಮಾರುವವನು ಅತ್ಯಂತ ಸಂತೋಷದಿಂದ ಆ ಸ್ವಾಮಿಯ ಪ್ರಸಾದವನ್ನು ಭಕ್ಷಿಸಿ ಜಲಪಾನವನ್ನು ಮಾಡಿ ಆ ದಿವಸ ಕಟ್ಟಿಗೆ ಮಾರಿದ ಹಣದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡಬೇಕೆಂದು ಆ ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ಧ್ಯಾನಿಸುತ್ತಾ ತಲೆ ಮೇಲೆ ಹೊರೆಯನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಆ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಪುಣ್ಯವಂತರಾದಂತಹ ಧನಿಕರು ಎಲ್ಲಿರುವರೋ ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋದನು.
ಆ ದಿವಸ ಎಂದಿಗಿಂತಲೂ ದ್ವಿಗುಣವಾದಂತಹ ಲಾಭವನ್ನು ಪಡೆದು ಆ ಹಣದಿಂದ ಚೆನ್ನಾಗಿ ಪಕ್ವವಾದಂತಹ ಬಾಳೆಹಣ್ಣು, ಸಕ್ಕರೆ, ಬೆಲ್ಲ, ಹಾಲು, ಮೊಸರು, ಗೋಧಿ ಹಿಟ್ಟು ಇವೆಲ್ಲವನ್ನು ಕಾಲು ಪಾಲು ಹೆಚ್ಚಾಗದಂತೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದು ತನ್ನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಸೇರಿ ಬಂಧುಗಳನ್ನೆಲ್ಲ ಕರೆಸಿ ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತವಾಗಿ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡಲು ಆ ವ್ರತದ ಪ್ರಭಾವದಿಂದ ಸಕಲ ಸಂಪತ್ತನ್ನ ಪಡೆದು ಅಂತ್ಯದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯ ಲೋಕವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ ಶ್ರೀ ಸ್ಕಾಂದಾಭರಣದ ರೇವಾಖಂಡದ ಸ್ವಾಮಿಯ 2ನೇ ಅಧ್ಯಾಯ ಸಮಾಪ್ತವಾಯಿತು. ಸತ್ಯ ಸಂತು ಯಜಮಾನಸ್ಯ ಕಾಮಾಹ. ಅಥ ನೈವೇದ್ಯಾರ್ಥೆ ವಿಶ್ವಾಮಿತ್ರ ಶಿರಸಿ ಸವಿತಾ ದೇವತಾ ದೇವೇ ಗಾತ್ರೆ ಚಂದ ಪ್ರೋಕ್ಷಣೆ ವಿನಿಯೋಗಃ. ರತನ್ವಾಸಿತೇನ ಪರಿಚಿಜ್ಯಾಮಿ ಕಾಮಧನ ಸ್ಮರಾಮಿ ಅಮೃತ ಅವಸ್ಥಾಮುದೋ ವಿಧಾನಮಸಿ ಸ್ವಹ. ಓಂ ಪ್ರಾಣಾಯ ಸ್ವಹ, ಅಪಾನಾಯ ಸ್ವಹ, ಅವ್ಯಾನಾಯ ಸ್ವಹ, ಉದಾನಾಯ ಸ್ವಹ, ಆಸ್ಮಾನಾಯ ಸ್ವಹ, ಬ್ರಹ್ಮಣೇ ಸ್ವಹ. ನೈವೇದ್ಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಕಾಲೇ ದ್ವಿತೀಯಾಧ್ಯಾಯನಿಮಿತ್ತೇನ ನಾರಿಗಳಖಂಡದಯ ಮಹಾನೈವೇದ್ಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಭೋಜನ ಮಧ್ಯೆ ಪಾನಿ ಹಸ್ತ ಪ್ರಶಲನ ಪಾದ ಪ್ರಶಲನ ಪುನರಾಚಮ್ಯಂ ಭೋಗಿ ಫಲದಾಮರ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಹಿರಣ್ಯಗರ್ಭಾಯ ನಮಃ ಸುವರ್ಣಪುಷ್ಪದಕ್ಷಿಣಾಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಸರ್ವಮಂಗಳ ಪ್ರಾಪ್ತ್ಯರ್ಥಾಥ ಮಂಗಳ ನಿರಾಜನಂ. ಓಂ दाशरथाय विद्महे रामानुजाय धीमहि तन्नो भरतः प्रचोदयात्. दाशरथाय विद्महे माण्डवी प्रियाय धीमहि तन्नो ओम तन्नो लक्ष्मण प्रचोदयात्. दाशरथाय विद्महे माण्डवी प्रियाय धीमहि तन्नो भरतः प्रचोदयात्. दाशरथाय विद्महे अजितकेतु पुत्राय धीमहि तन्नो शत्रुघ्नः प्रचोदयात्. आञ्जनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमान् प्रचोदयात्. समाजमद सत्यनारायण मूर्तिभ्यो नमः. द्वितीयाध्यायनिमित्तेन मंगल निराजन तन्दर्शयामि. निराजनानन्तरे स्थातुनीयं समर्पयामि. आदिनानन्तरे परिमलपत्र पुष्पाणि समर्पयामि. देवता रक्षान् धारयामि. नमस्करोमि. सीता लक्ष्मण भरत शत्रुघ्न हनुमत् समेत श्रीरामचन्द्र स्वामी पादारविन्द गोविन्द. अथ तृतीयोऽध्यायः. ಸ್ಕಾಂದಾಭರಣದ ರೇವಾಖಂಡದ ಸ್ವಾಮಿಯ 3ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಸೂತಮಣಿಗಳು ಮತ್ತೆ ಹೇಳುತ್ತಾರೆ, ಎಲೆ ಮುನಿಶ್ರೇಷ್ಠರೇ, ಪುನಃ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯ ಮಹಾತ್ಮೆಯನ್ನು ಹೇಳುತ್ತೇನೆ, ಕೇಳುವಂತವರಾಗಿ. ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಉಲ್ಕಮುಖನೆಂಬ ರಾಜನಿದ್ದನು. ಜಿತೇಂದ್ರಿಯನಾಗಿಯೂ ಸತ್ಯವಾದಿಯಾಗಿಯೂ ಒಳ್ಳೆಯ ಬುದ್ಧಿಶಾಲಿಯಾಗಿ ಇದ್ದ ಆತನು ಪ್ರತಿ ದಿವಸವೂ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಹೋಗಿ ದೇವತಾರಾಧನೆ ಮಾಡಿ ಬ್ರಾಹ್ಮಣರಿಗೆ ಗೌರವವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಸಂತೋಷ ಪಡಿಸುತ್ತಿದ್ದನು. ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ ಆತನ ಪತ್ನಿ ಭದ್ರಶಲಿಯು ಪತಿಯುಕ್ತಳಾಗಿ ನದಿ ತೀರದಲ್ಲಿ ಬಂದು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡಿದಳು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿಗೆ ಒಬ್ಬ ವರ್ತಕನು ವ್ಯಾಪಾರಕ್ಕೋಸ್ಕರ ಬಹು ದ್ರವ್ಯಯುಕ್ತನಾಗಿ ಬಂದು ನಾವೇನು ದಡಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟು ರಾಜ ದರ್ಶನಾರ್ಥವಾಗಿ ಬಂದು ವ್ರತವನ್ನು ಮಾಡುತ್ತಿರುವ ರಾಜನನ್ನು ಕಂಡು ವಿನಯದಿಂದ ಕೈ ಮುಗಿದು, ಎಲೆ ರಾಜನೇ, ಭಕ್ತಿಯುಕ್ತನಾಗಿ ಮನಶುದ್ಧಿಯಿಂದ ನೀನು ಮಾಡುತ್ತಿರುವುದು ಏನು? ಆ ಸಮಸ್ತವನ್ನು ದಯೆಯಿಂದ ನನಗೆ ಹೇಳಬೇಕು ಎನ್ನಲು ಆಗ ರಾಜನು ಹೇಳುತ್ತಾನೆ, ಎಲೆ ವ್ಯಾಪಾರಿಯೇ, ಬಂಧುಗಳಿಂದ ಒಡಗೂಡಿ ಪುತ್ರಾಸಕ್ತನಾದಂತಹ ನಾನು ಸಕಲ ಇಷ್ಟಾರ್ಥವನ್ನು ಕೊಡುವ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದೇನೆ. ಎಲೆ ರಾಜನೇ, ನನಗೂ ಸಂತಾನವಿಲ್ಲದ ಕಾರಣ ಈ ವ್ರತದ ಪ್ರಭಾವದಿಂದ ನಿಶ್ಚಯವಾಗಿ ಸಂತಾನ ಉಂಟಾಗುವುದೆಂದು ನಾನು ನಂಬಿದ್ದೇನೆಯಾಗಿ ಈ ವ್ರತದ ವಿಧಾನವನ್ನು ತಿಳಿಸಬೇಕೆಂದು ಕೋರಿ ರಾಜನಿಂದ ಆ ವಿಧಾನವನ್ನು ತಿಳಿದುಕೊಂಡು ವ್ಯಾಪಾರದಿಂದ ಹಿಂತಿರುಗಿ ಬಂದು ಬಹು ಸಂತೋಷದಿಂದ ಮನೆಯನ್ನು ಸೇರಿ ಸಂತಾನ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾದರೆ ಆಗ ವ್ರತವನ್ನು ತಪ್ಪದೇ ಮಾಡುತ್ತೇನೆ ಎಂದು ಹರಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಾನೆ. ಹೀಗಿರಲು ಒಂದು ದಿನ ಋತಸ್ಥಾತಳಾಗಿ ಲೀಲಾವತಿಯು ಪತಿಯೊಡನೆ ಸಂತೋಷದಿಂದ ಇರಲು ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯ ಪ್ರಭಾವದಿಂದ ಆ ದಿನದಿಂದಲೇ ಗರ್ಭವನ್ನು ಧರಿಸಿ 10ನೇ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಪುತ್ರಿಕಾ ರಕ್ತವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತಾಳೆ. ಶುಕ್ಲ ಪಕ್ಷದ ಚಂದ್ರೋಪಾದಿಯಲ್ಲಿ ಆ ಕನ್ಯಾಮಣಿಯು ದಿನದಿಂದ ದಿನಕ್ಕೆ ವೃದ್ಧಿಯನ್ನು ಪಡೆಯುತ್ತಾ ಕಲಾವತಿ ಎಂದು ನಾಮಕರಣ ಮಾಡಲ್ಪಟ್ಟಳು. ಆಗ ಲೀಲಾವತಿ ತನ್ನ ಪತಿಯನ್ನು ಕುರಿತು, ಎಲೆ ಸ್ವಾಮಿಯೇ, ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಸಂಕಲ್ಪಿಸಿದ ವ್ರತವನ್ನು ಇನ್ನು ಏತಕ್ಕಾಗಿ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಎನ್ನಲಾಗಿ ವರ್ತಕನು ಮಗಳ ವಿವಾಹ ಕಾಲದಲ್ಲಿ ಮಾಡುತ್ತೇನೆ ಎಂದು ಸತಿಯನ್ನು ಸಮಾಧಾನ ಪಡಿಸಿ ವ್ಯಾಪಾರಕ್ಕಾಗಿ ಹೊರಡು ಹೋಗುತ್ತಾನೆ. ಕಲಾವತಿಯು ವಿವಾಹ ವಯಸ್ಕಳಾಗಲು ಮಗಳನ್ನು ನೋಡಿ ತನ್ನ ಆಪ್ತರೊಡನೆ ಆಲೋಚಿಸಿ ಅವರ ಧರ್ಮ ಪದ್ಧತಿಯಂತೆ ಚಾರರನ್ನು ಕರೆದು ಜಾಗೃತೆಯಾಗಿ ಮಗಳ ವಿವಾಹಕ್ಕಾಗಿ ಅನುರೂಪವಾದಂತಹ ವರನನ್ನು ಹುಡುಕಿಕೊಂಡು ಬರುವಂತೆ ಕಳುಹಿಸುತ್ತಾನೆ. ಈ ರೀತಿ ಆಜ್ಞಾಪಿಸಲ್ಪಟ್ಟ ಚಾರರು ಹೊರಟು ಕಾಂಚನವೆಂಬ ಪಟ್ಟಣದ ಒಬ್ಬ ವರ್ತಕನ ಕುಮಾರನನ್ನು ಕರೆತರುತ್ತಾರೆ. ಗುಣಾಢ್ಯನಾಗಿಯೂ ಸುಂದರನಾಗಿಯೂ ಬಾಲನಾಗಿಯೂ ಇರುವ ವರ್ತಕನ ಕುಮಾರನನ್ನು ನೋಡಿ ಆನಂದಚಿತನಾಗಿ ವರನಿಗೆ ತಮ್ಮ ಮಗಳನ್ನು ಧಾರೆ ಎರೆದು ಕೊಡುತ್ತಾನೆ. ಧನ ಮದದಿಂದ ಕುಡಿದಂತಹ ವರ್ತಕನು ವಿವಾಹ ಕಾಲದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಸ್ವಾಮಿಯ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡುವುದಿಲ್ಲ. ಇದರಿಂದ ಸ್ವಾಮಿಗೆ ಅವನಲ್ಲಿ ಕ್ರೋಧ ಉಂಟಾಯಿತು. ಆ ಬಳಿಕ ವ್ಯಾಪಾರದಲ್ಲಿ ಬುದ್ಧಿಶಾಲಿಯಾದಂತಹ ವರ್ತಕನು ಕಾಲವಶದಿಂದಲೂ ಸ್ವಕರ್ಮ ವಶದಿಂದಲೂ ಪ್ರೇರೇಪಿಸಲ್ಪಟ್ಟು ಅಳಿನೊಡನೆ ವ್ಯಾಪಾರಕ್ಕಾಗಿ ಜಾಗೃತೆಯಿಂದ ಹೊರಟು ಸಮುದ್ರ ತಟದಲ್ಲಿ ಮನೋಹರವಾದಂತಹ ರತ್ನಸಾರವೆಂಬ ಒಂದು ಪಟ್ಟಣದ ಬಳಿ ಶ್ರೀಮಂತನಾದಂತಹ ಅಳಿನೊಡನೆ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡುತ್ತಿರುತ್ತಾನೆ. ಒಂದು ದಿನ ರಮಣೀಯವಾದಂತಹ ಆ ಪಟ್ಟಣದ ಒಡೆಯನಾದಂತಹ ಚಂದ್ರಕೇತವೆಂಬ ರಾಜೇಂದ್ರ ಗೃಹವನ್ನು ಕುರಿತು ಇವರಿಬ್ಬರು ಹೋಗುತ್ತಿರಲು ಅದೇ ಕಾಲದಲ್ಲಿ ಮಾಡಿದ ಪ್ರತಿಜ್ಞೆಯನ್ನು ಮರೆತ ಆ ವರ್ತಕರನ್ನು ನೋಡಿ ಸ್ವಾಮಿಯು, ಎಲೆ ನಿನಗೆ ಸಹಿಸಲು ಅಶಕ್ಯವಾದಂತಹ ಬಹು ದುಃಖ ಉಂಟಾಗಲಿ ಎಂದು ಶಾಪವನ್ನಿಟ್ಟರು.
ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕಳ್ಳರು ರಾಜದ್ರವ್ಯವನ್ನು ಅಪಹರಿಸಿ ವರ್ತಕರು ಇರುವ ಕಡೆಗೆ ಬರುತ್ತಿದ್ದರು. ಅಷ್ಟರಲ್ಲಿಯೇ ರಾಜಭಟ್ಟರು ಕಳ್ಳರನ್ನು ಹುಡುಕುತ್ತಾ ಬರುತ್ತಿರುವುದನ್ನು ನೋಡಿ ಆ ಚೋರರು ಅಲ್ಲಿಯೇ ದ್ರವ್ಯವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಕಣ್ಣಿಗೆ ಕಾಣದಾಗಿ ಓಡಿ ಹೋಗುತ್ತಾರೆ. ಆಗ ರಾಜಭಟ್ಟರು ಈ ವರ್ತಕರ ಬಳಿಗೆ ಬಂದು ಅಲ್ಲಿ ರಾಜಧನವಿರುವುದನ್ನು ಕಂಡು ಇವರೇ ಚೋರರೆಂದು ಅವರಿಬ್ಬರನ್ನು ಹಗ್ಗಗಳಿಂದ ಕಟ್ಟಿ ಕಳ್ಳರು ಸಿಕ್ಕಿದ್ದಾರೆ ಎಂಬ ಸಂತೋಷದಿಂದ ಎಳೆಯುತ್ತಾ ರಾಜನ ಸಮೀಪಕ್ಕೆ ಕರೆದಂದು, ಪ್ರಭುವೇ, ದ್ರವ್ಯ ಸಮೇತರಾದಂತಹ ಇಬ್ಬರ ಕಳ್ಳರನ್ನು ಬಂಧಿಸಿದ್ದೇವೆ, ವಿಚಾರಿಸಿ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನು ಕೊಡಿಸಬೇಕಾಗಿ ಎಂಬುದಾಗಿ ಕೇಳಿಕೊಳ್ಳಲು, ಬಳಿಕ ವರ್ತಕರಿರುವರು ವಿಚಾರಣೆ ಇಲ್ಲದೇನೆ ರಾಜಾಜ್ಞೆಯಿಂದ ಹಗ್ಗಗಳಿಂದ ಕಟ್ಟಲ್ಪಟ್ಟು ಕಾರಾಗೃಹದಲ್ಲಿ ಇರಿಸಲ್ಪಟ್ಟರು. ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯ ಮಹಿಮೆಯಿಂದ ಇವರಾಡುವ ಮಾತುಗಳು ಯಾರಿಗೂ ಸಹ ಕೇಳಿಸುತ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಚಂದ್ರಕೇತವೆಂಬ ರಾಜನಿಂದ ಇವರಲ್ಲಿದ್ದ ಸಂಪತ್ತೆಲ್ಲ ಗ್ರಹಿಸಲ್ಪಟ್ಟಿತು. ಇದಲ್ಲದೆ ಸ್ವಾಮಿಯ ಶಾಪದಿಂದ ಅವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಹೆಂಗಸರಿಗೆ ಬಹು ವ್ಯಸನ ಉಂಟಾಯಿತು. ಮನೆಯಲ್ಲಿದ್ದ ದ್ರವ್ಯವೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಕಳ್ಳರಿಂದ ಅಪಹರಿಸಲ್ಪಟ್ಟಿತು. ಆದಿವ್ಯಾಧಿಗಳಿಂದಲೂ ಹಸಿವು ಬಯಾರಿಕೆಗಳಿಂದಲೂ ಅನ್ನಕಾಂಕ್ಷಿಗಳಾಗಿ ವರ್ತಕರ ಭಾರ್ಯರು ಆಹಾರಕ್ಕಾಗಿ ಮನೆಯನ್ನು ಕೂಡ ಸುತ್ತುತ್ತಿದ್ದರು. ಒಂದು ದಿನ ಕಲಾವತಿಯು ಹಸಿವಿನ ಬಾಧೆಯಿಂದ ಒಬ್ಬ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಮನೆಯನ್ನು ಹೋಗಲು ಅಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದ ಅವರನ್ನು ಕಂಡು ಪೂಜೆ ಆಗುವವರೆಗೂ ಕೂಡ ಅಲ್ಲಿಯೇ ಇದ್ದು ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ಹೊರಿಸಿಕೊಂಡು ಪ್ರಸಾದವನ್ನು ಭಕ್ಷಣೆ ಮಾಡಿ ರಾತ್ರಿಯನ್ನು ಕಳೆದು ತನ್ನ ಮನೆಯನ್ನು ಸೇರುತ್ತಾಳೆ. ತಾಯಿ ಕಲಾವತಿಯು ಕಂಡು ಅತಿ ಪ್ರೀತಿಯಿಂದ, ಮಗಳೇ, ರಾತ್ರಿ ಎಲ್ಲಿದ್ದೆ? ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ನಿನ್ನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇರುವುದು ಏನು ಎಂದು ಕೇಳುತ್ತಾಳೆ. ಆಗ ಕಲಾವತಿ ಹೇಳುತ್ತಾಳೆ, ಒಬ್ಬ ಬ್ರಾಹ್ಮಣನು ತನ್ನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇಷ್ಟಾರ್ಥವನ್ನು ಮಾಡುವ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದನು. ಅದನ್ನು ನಾನು ನೋಡುತ್ತಿದ್ದನು ಎಂದು ಹೇಳಿದ ಮಗಳ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿ ಆ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡಲು ತಾನು ಯತ್ನಿಸಿ ಬಹು ಸಂತೋಷದಿಂದ ಬಂಧುವನ್ನೆಲ್ಲ ಗಳಿಸಿ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯ ವ್ರತವನ್ನು ಯಥಾಶಕ್ತಿ ಮಾಡುತ್ತಾಳೆ. ತದನಂತರ ಆ ಸ್ವಾಮಿಯಲ್ಲಿ ಕುರಿತು ಇವರು ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ. ಹೇ ಸ್ವಾಮಿಯೇ, ನನ್ನ ಪತಿಯ ಅಪರಾಧವನ್ನು ಕ್ಷಮಿಸಿ ಅವರು ಅಳಿನೊಡನೆ ಜಾಗೃತಿಯಾಗಿ ಕ್ಷೇಮವಾಗಿ ಹಿಂತಿರುಗಿ ಬರುವಂತೆ ಅನುಗ್ರಹಿಸಬೇಕೆಂದು ಬೇಡಿಕೊಳ್ಳಲು ಸಂತೋಷಾದಂತಹ ಸ್ವಾಮಿಯು ಚಂದ್ರಕೇತವೆಂಬ ರಾಜನಿಗೆ ಸ್ವಪ್ನದಲ್ಲಿ ಕಾಣಿಸಿಕೊಂಡು, ಇಳೇ ರಾಜನೇ, ನಾಳೆ ಪ್ರಾತಃ ಕಾಲದಲ್ಲಿ ನೀನು ಬಂಧನದಲ್ಲಿ ಇಟ್ಟಿರುವ ವರ್ತಕರನ್ನು ನಿನ್ನಿಂದ ಗ್ರಹಿಸಲ್ಪಟ್ಟಿರುವ ಅವರ ದ್ರವ್ಯದೊಡನೆ ಬೆಳೆಲ್ಪಡಲಿ, ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ರಾಜ್ಯ, ಧನ, ಪುತ್ರ ಸಮೇತನಾದಂತಹ ನಿನ್ನನ್ನು ನಾಶ ಮಾಡುತ್ತೇನೆ ಎಂದು ಹೇಳಿ ಅಂತರ್ಧಾನನಾದನು. ನಂತರ ಮಾರನೇ ದಿವಸ ರಾಜನ ಸಿಂಹಾಸನ ಮೇಲೆ ಕುಳಿತುಕೊಂಡು ಸಭಾ ಜನರಿಗೆ ತನ್ನ ಸ್ವಪ್ನ ವೃತ್ತಾಂತವನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತಾನೆ. ಬಂಧನದಲ್ಲಿ ಇರುವ ವರ್ತಕರನ್ನು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿ ವರ್ತಕರನ್ನು ಕುರಿತು ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಇಂತೆಂದನು, ಇಳೆಯ ವರ್ತಕರೇ, ದೈವ ಯಜ್ಞದಿಂದ ನಿಮಗೆ ಈ ದುಃಖವು ಪ್ರಾಪ್ತವಾಯಿತು, ಇನ್ನು ನೀವು ಭಯಪಡಬೇಕಾಗಿಲ್ಲ ಎಂದು ಹೇಳಿ ಅವರ ಸಂಕೋಲೆಗಳನ್ನೆಲ್ಲ ತೆಗೆಸಿ ವಸ್ತ್ರ ಆಭರಣಗಳಿಂದ ಅವರನ್ನು ಅಲಂಕರಿಸಿ ಸಂತೋಷಪಡಿಸಿ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಅಪಹರಿಸಿದ್ದ ಅವರ ದ್ರವ್ಯಕ್ಕೆ 2ರಷ್ಟು ದ್ರವ್ಯವನ್ನು ಕೊಟ್ಟು, ವರ್ತಕರೇ, ಸಂತೋಷದಿಂದ ಇನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಬನ್ನಿ ಎನ್ನಲು ವರ್ತಕರು ರಾಜನಿಗೆ ನಮಸ್ಕಾರವನ್ನು ಮಾಡಿ ಸ್ವಸ್ಥಾನವನ್ನು ಕುರಿತು ತೆರಳುತ್ತಾರೆ ಎಂಬುದಾಗಿ ಸೂತಮುನಿಗಳು ಶೌನಕಾದಿ ಋಷಿಗಳೇ ನಿರೂಪಣೆ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಸ್ವಾಮಿಯ 3ನೇ ಅಧ್ಯಾಯ ಕೂಡ ಸಮಾಪ್ತವಾಯಿತು. ಓಂ ಜಯ ಸತ್ಯಭಾಮೇಶ, ಜಯ ಸತ್ಯಭಾಮೇಶ, ಜಯತು ಜಯತು. ಓಂ ಅಥ ನೈವೇದ್ಯಾರ್ಥೇ ವಿಶ್ವಾಮಿತ್ರ ಋಷಿ ಸವಿತಾ ದೇವತಾ ದೇವೇ ಗಾಯತ್ರೀ ಪ್ರೋಕ್ಷಣೆ ವಿನಿಯೋಗಃ. ಓಂ ಭಗವತ್ಸವಃ ರಂಧ್ರಮಾದಿತ್ಯೇನ ಪರಿಚಿಂಚಯಾಮಿ ಕಾಮಧ್ಯನ ಸ್ಮರಾಮಿ ಅಮೃತಮಸ್ತೋ ಮದೋಪಸನಮಗಿ ಸ್ವಾಹ. ಓಂ ಪ್ರಾಣಾಯ ಸ್ವಾಹ, ಅಪಾನಾಯ ಸ್ವಾಹ, ಅವ್ಯಾನಾಯ ಸ್ವಾಹ, ಉದಾನಾಯ ಸ್ವಾಹ, ಆತ್ಮಾಯ ಸ್ವಾಹ, ಬ್ರಹ್ಮಣೇ ಸ್ವಾಹ. ತೃತೀಯಾಧ್ಯಾಯನಿಮಿತ್ತೇನ ನಾಡಿಗಳಕಂಡರಿಯ ಮಹಾನೈವೇದ್ಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಭೋಜನ ಮಧ್ಯೆ ಪಾಣಿಮಸ್ತ ಪ್ರಚಲನ ಮಾಲ ಪ್ರಚಲನ ಮುನರಾಜನಿಂ ಭೂಚಿ ಫಲತಾಂಬಲ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಹಿರಣ್ಯಗರ್ಭಾಯ ನಮಃ ಸುವರ್ಣ ಪುಷ್ಪ ದಕ್ಷಿಣಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಸರ್ವಮಂಗಳ ಪ್ರಾಪ್ತ್ಯರ್ಥ್ಯಥ ಮಂಗಳ ನಿರಾಜನಂ. ಓಂ ಉಗ್ರಂ ವೀರಂ ಮಹಾವಿಷ್ಣುಂ ಜ್ವಲಂತಂ ಸರ್ವತೋಮುಖಂ ನೃಸಿಂಹಂ ಭೀಷಣಂ ಭದ್ರಂ ಮೃತ್ಯೋರ್ಮೃತ್ಯುರ್ನಮಾಮ್ಯಹಂ. ಮಹಾದೇವ್ಯೈ ಚ ವಿದ್ಮಹೇ ವಿಷ್ಣುಪತ್ನೇ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ರಶ್ಮೀ ಪ್ರಚೋದಯಾತ್. ಶ್ರೀ ರಮಾಸಕಟ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸಂದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ. ತೃತೀಯಾದಿನಿಮಿತ್ತೇನ ಆನಂದ ಮಂಗಳ ನಿರಾಜನಂ ಸಂದರ್ಶಯಂ. ನಿರಾಜನಾನಂತರ ಯುದ್ಧಾಗ್ನಿಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಆಚಮ್ಯಾಂತರ ಪರಿಮಳ ಪುತ್ರ ಪುಷ್ಪಾಣಿ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ದೇವತಾ ರಕ್ಷಾನ್ ಧಾರಯಾಮಿ. ನಮಸ್ಕರೋಮಿ. ಪ್ರಹ್ಲಾದ ವರದ ಗೋವಿಂದ. ಸ್ಕಾಂದಾಭರಣದ ರೇವಾಖಂಡದ ಸ್ವಾಮಿಯ 4ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಪುನಃ ಸೂತರು ಶೌನಕಾದಿಗಳನ್ನು ಕುರಿತು, ಎಳೆಯ ಋಷಿಗಳಿರ, ಆ ವೈಶ್ಯನು ಅಳಿನೊಡನೆ ಮಂಗಳ ಸ್ನಾನವನ್ನು ಮಾಡಿ ನಿತ್ಯ ಕರ್ಮಗಳನ್ನು ಪೂರೈಸಿ ಬ್ರಾಹ್ಮಣನಿಗೆ ದ್ರವ್ಯವನ್ನು ದಾನ ಮಾಡಿ ಸ್ವಗ್ರಾಮವನ್ನು ಕುರಿತು ತೆರಳುತ್ತಾನೆ. ಸ್ವಲ್ಪ ದೂರ ಹೋಗುವಷ್ಟರಲ್ಲಿಯೇ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯು ಸನ್ಯಾಸಿ ವೇಷಧಾರಿಯಾಗಿ ಬಂದು, ಲೈ ವರ್ತಕನೇ, ಹಡಗಿನಲ್ಲಿ ಇರುವುದು ಏನು ಎಂದು ಕೇಳುತ್ತಾರೆ. ಧನಮದದಿಂದ ಅಹಂಕಾರದಿಂದ ಕೂಡಿದವನಾಗಿ ವರ್ತಕನು ಈಯಾಳಿಸದೆ ಎಂಬುದಿಂದಲೂ ಹಾಸ್ಯದಿಂದಲೂ, ಎಲೆ ಸನ್ಯಾಸಿಯೇ, ನೀವು ಏತಕ್ಕೋಸ್ಕರ ಕೇಳುತ್ತಿರುವೆ? ಹಣವಿರುವುದು ಎಂಬ ಭ್ರಾಂತಿಯಿಂದ ಅಪಹರಿಸಲು ಕೇಳುವೆಯೋ? ನಮ್ಮ ಹಡಗಿನಲ್ಲಿ ಎಲೆ ಬಳ್ಳಿಗಳು ಇರುವುದು, ಮತ್ತೇನು ಇಲ್ಲವೆಂದು ಹೇಳಿದ ವಾಕ್ಯವನ್ನು ಕೇಳಿ ಈ ರೀತಿ ಅಸತ್ಯ ವಾಕ್ಯವನ್ನು ಕೇಳಿ ಸ್ವಾಮಿಯು ನಿಮ್ಮ ಮಾತು ಯಥಾರ್ಥವಾಗಲಿ ಎಂದು ಹೇಳಿ ಹೊರಟು ಹೋದರು.
ವರ್ತಕರು ಸ್ವಲ್ಪ ದೂರ ಪ್ರಯಾಣವನ್ನು ಮಾಡಿ ಸಮುದ್ರ ತಳದಲ್ಲಿ ಜಿಗಿದ ಮೇಲೆ ನಿತ್ಯ ಕರ್ಮಗಳನ್ನು ಮುಗಿಸಿಕೊಂಡು ಪುನಃ ಹಡಗನ್ನು ಹತ್ತಿದಾಗ ಅದರಲ್ಲಿ ಇರುವ ಎಲೆ ಬಳ್ಳಿಗಳನ್ನು ಕಂಡು ವರ್ತಕನು ದುಃಖದಿಂದ ಹಾಗೆ ಮೂರ್ಛೆ ಹೋಗುತ್ತಾನೆ. ಪುನಃ ಎಚ್ಚೆತ್ತವನಾಗಿ ದ್ರವ್ಯವಾದ ದುಃಖದಿಂದ ಪ್ರಲಾಪಿಸುತ್ತಿರುವ ಮಾವನನ್ನು ಕೊಂಡು ಅಳಿಯನು, ಲೈ ಮಾವನೇ, ಇದಕ್ಕೆ ವ್ಯಸನ ಪಡುತ್ತೀಯ, ಸನ್ಯಾಸಿಯಿಂದ ಶಾಪಗೊಳ್ಳಲ್ಪಟ್ಟಿತು. ಆದುದರಿಂದಲೇ ನಮ್ಮ ಪದಾರ್ಥವೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಈ ರೀತಿಯಾಯಿತು. ಆದನಿಗೆ ನಾವು ಶರಣಾಗತರಾದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕಷ್ಟ ಪರಿಹಾರವಾಗುವುದು ಎನ್ನಲು ಅಳಿಯನ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿ ಪುನಃ ಸನ್ಯಾಸಿ ಸಮೀಪಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಭಕ್ತಿ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ನಮಸ್ಕಾರವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾನೆ. ಎಲೆ ಯತಿ ಶ್ರೇಷ್ಠನೇ, ನಿನ್ನೊಡನೆ ಯಾವ ಅಸತ್ಯವಾಕ್ಯವು ನನ್ನಿಂದ ಹೇಳಲ್ಪಟ್ಟಿತೋ ಅಂಥ ಅಪರಾಧವನ್ನು ಕ್ಷಮಿಸು ಎಂಬುದಾಗಿ ನಮಸ್ಕರಿಸಲು, ಆಗ ಯತಿಯು ದುಃಖಿಸುತ್ತಿರುವ ವರ್ತಕನನ್ನು ನೋಡಿ ಪ್ರಸನ್ನನಾಗಿ ನಿಜರೂಪವನ್ನು ತೋರಿ, ಎಲೆ ದುರ್ಬುದ್ಧಿಯೇ, ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಕೇಳು, ದುಃಖಿಸಬೇಡ. ನನ್ನನ್ನು ಪೂಜಿಸಿದೆ ಮತ್ತನಾಗಿದ್ದೆ, ನನ್ನ ಆಜ್ಞೆಯಿಂದ ಭಾರಿ ಭಾರಿ ದುಃಖಗಳನ್ನು ಹೊಂದುತ್ತಿರುವೆ ಎಂಬುದಾಗಿ ಒಂದು ಭಗವದ್ ವಾಕ್ಯವನ್ನು ಕೇಳಿ ವರ್ತಕನು ಸ್ತೋತ್ರ ಮಾಡಲು ಆರಂಭಿಸುತ್ತಾನೆ. ಎಲೆ ಸ್ವಾಮಿಯೇ, ಬ್ರಹ್ಮಾದಿ ಸಮಸ್ತ ದೇವತೆಗಳು ಕೂಡ ನಿನ್ನ ಆಶ್ಚರ್ಯಗಳ ಗುಣವನ್ನು ತಿಳಿಯದೆ ಮಾಯೆಯಿಂದ ಮೋಹಿತರಾಗಿರುವಲ್ಲಿ ಮೂಢರಾದಂತಹ ನಾವು ನಿನ್ನ ನಿಜ ಸ್ವರೂಪವೇನೆಂದು ತಿಳಿಯಲು ಸಾಧ್ಯ. ವಿದ್ಯುಕ್ತವಾಗಿ ನಿನ್ನ ಪೂಜೆಯನ್ನು ಖಂಡಿತ ಮಾಡುತ್ತೇವೆ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕರುಣಿಸು. ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ನಮ್ಮಿಂದ ಮಾಡಲ್ಪಟ್ಟ ಅಪರಾಧವನ್ನು ಕ್ಷಮಿಸಿ ನಮ್ಮನ್ನು ರಕ್ಷಿಸು ಎಂದು ಭಕ್ತಿ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಸ್ವಾಮಿಯು ಸಂತೃಪ್ತರಾಗಿ ಅವರಿಗೆ ಅನೇಕ ವರಗಳನ್ನು ಪೂರ್ವಧನವನ್ನು ಅನುಗ್ರಹಿಸಿ ಅಂತರ್ಗತರಾಗುತ್ತಾರೆ. ನಂತರ ವರ್ತಕರು ಹಡಗಿನಲ್ಲಿ ದ್ರವ್ಯವನ್ನು ತುಂಬಿರುವುದನ್ನು ಕಂಡು ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯ ದಯೆಯಿಂದ ತಮ್ಮ ಇಷ್ಟಾರ್ಥವು ನೆರವೇರಿತು ಎಂದು ಸ್ವಜರಿಂದ ಒಡಗೂಡಿ ಯಥಾವಿಧಿಯಾಗಿ ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ಪೂಜಿಸಿ ಆತನ ಅನುಗ್ರಹದಿಂದ ಸಂತೋಷಯುತರಾಗಿ ಸಕಲ ಸಂಭ್ರಾಂತುಗಳ ಒಡನೆ ತಮ್ಮ ದೇಶದ ಸಮೀಪಕ್ಕೆ ಬಂದು ಅಳಿನನ್ನು ಕುರಿತು ರತ್ನಪುರವೆಂಬ ನಮ್ಮ ದೇಶವು ಸಿಕ್ಕಿತು ಎಂದು ಹೇಳಿ ತಮ್ಮ ಆಗಮನದ ಸಮಾಚಾರವನ್ನು ಸೇವಕನ ಮೂಲಕ ಮನೆಗೆ ಕಳುಹಿಸಿದನು. ಆ ದೂತನು ಪಟ್ಟಣವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಿ ವರ್ತಕನ ಮನೆಯನ್ನು ಸೇರಿ, ಅಮ್ಮ, ಅಳಿಯನೊಡನೆ ನಿಮ್ಮ ಪತಿಯು ದ್ರವ್ಯದಿಂದಲೂ ಬಂಧುಗಳಿಂದಲೂ ಕೂಡ ಬರುತ್ತಿದ್ದಾರೆ ಎಂಬ ಶುಭವಾರ್ತೆಯನ್ನು ತಿಳಿಸಲು ಪತಿವ್ರತೆಯಾದಂತಹ ವರ್ತಕರ ಸತಿಯರು ಸಂತೋಷದಿಂದ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ಪೂಜಿಸಿ ಮಗಳನ್ನು ಕುರಿತು ಪತಿಗಳ ದರ್ಶನಾರ್ಥವಾಗಿ ಶೀಘ್ರವಾಗಿ ಹೊರಡೋಣ, ಸಿದ್ಧಳಾಗು ಎಂದು ಹೇಳಲು ತಾಯಿಯ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿದಂತಹ ಕಲಾಪತಿಯು ಮಾಡುತ್ತಿದ್ದ ವ್ರತವನ್ನು ಮುಗಿಸಿ ಪ್ರಸಾದವನ್ನು ಭಕ್ಷಣೆ ಮಾಡದೆ ಹಾಗೆಯೇ ಪತಿಯ ದರ್ಶನಾರ್ಥವಾಗಿ ಹೊರಡು ಹೋಗುತ್ತಾಳೆ. ಇದರಿಂದ ಕೋಪಗೊಂಡ ಸ್ವಾಮಿಯು ಧನಯುಕ್ತವಾಗಿ ಹಡಗಿನೊಂದಿಗೆ ಅವಳ ಪತಿಯನ್ನು ಜಲದಲ್ಲಿ ಮುಳುಗಿಸಿಬಿಟ್ಟನು. ಬಳಿಕ ಕಲಾಪತಿಯು ಪತಿಯನ್ನು ಕಾಣದೆ ದುಃಖಿತರಾಗಿ ಭೂಮಿಯ ವೇಳೆ ಬೀಳುತ್ತಾಳೆ. ತಾಯಿ ಲೀಲಾವತಿಯು ಮಗಳ ಅವಸ್ಥೆ ಕಂಡು ಅಳುತ್ತಾ ಪತಿಯೊಡನೆ ಹಡಗಿನೊಂದಿಗೆ ಇದ್ದ ಅಳಿನ ತಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಮಾಯವಾದನು, ಇದೆಲ್ಲ ಅನಾಹುತವು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯ ಮಹಿತ್ಮೆಯಿಂದ ಉಂಟಾಗಿದೆ. ಆತನ ಮಹತ್ವ ತಿಳಿಯಲು ಯಾರಿಗೆ ಶಕ್ಯವೋ ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳಿ ತನ್ನ ಮಗಳನ್ನು ಅಪ್ಪಿಕೊಂಡು ದುಃಖಿಸಿದಳು. ಪತಿಯನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡು ದುಃಖಿತಳಾಗಿ ಕಲಾವತಿಯು ತನ್ನ ಪತಿಯ ನಷ್ಟವಾದದ್ದರಿಂದ ವ್ಯಥೆಯಿಂದ ಪತಿಯ ಪಾದುಕೆಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಅದರೊಂದಿಗೆ ಗಮನವನ್ನು ಮಾಡಬೇಕೆಂದು ನಿಶ್ಚಯಿಸಲು ಮಗಳ ಕಷ್ಟವನ್ನು ನೋಡಿದವನಾಗಿ ಆ ವೈಶ್ಯನು ಆತನ ಪತ್ನಿಯು ಶೋಕದಿಂದ ಸಂತಪ್ತರಾಗಿ ಆಲೋಚನೆ ಮಾಡುತ್ತಾ ಈ ಹಡಗು ಅದೃಶ್ಯವಾಗಿರುವುದು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯೇ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅಥವಾ ನಾನು ಆ ದೇವರ ಮಾಯಾಪಾಸದಿಂದ ಭ್ರಾಂತನಾಗಿರುವೆನೋ ಏನು, ಇದು ಯಾವುದು ನನಗೆ ತಿಳಿಯದು ಎಂದು ಯೋಚಿಸಿ ಎಲ್ಲರ ಸಮಕ್ಷಮದಲ್ಲಿ ನಾನು ಆ ಆಪದ್ಬಾಂಧವರಾದಂತಹ ಸ್ವಾಮಿಗೆ ಪೂಜೆ ಮಾಡುತ್ತೇನೆ ಎಂದು ಹೇಳಿ ಹೀಗೆ ಪ್ರಾರ್ಥನಾ ವಚನವನ್ನು ಹೇಳಿ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಗೆ ಪುನಃ ಭೂಮಿಯ ದೀರ್ಘವಾಗಿ ನಮಸ್ಕಾರವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾನೆ. ಆಗ ಆ ಸ್ವಾಮಿಯ ಅನುಗ್ರಹದಿಂದ ಒಂದು ಆಕಾಶವಾಣಿ ನುಡಿಯುತ್ತದೆ. ಅದೇನೆಂದರೆ, ರೇ ವೈಶ್ಯನೇ, ನಿನ್ನ ಮಗಳು ಪ್ರಸಾದ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದ್ದರಿಂದ ತನ್ನ ಪತಿಯನ್ನು ನೋಡಲು ಬಂದಿದ್ದರಿಂದ ಆಕೆಯ ಪತಿ ನಿಶ್ಚಯವಾಗಿ ಅದೃಶ್ಯನಾಗಿದ್ದಾನೆ. ಇದಕ್ಕೋಸ್ಕರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಸ್ವಲ್ಪವಾದರೂ ಪ್ರಸಾದವನ್ನು ಭಕ್ಷಣೆ ಮಾಡಿದರೆ ಪತಿಯನ್ನು ಹೊಂದುವಳು ಎಂದು ನುಡಿದ ಆಕಾಶವಾಣಿಯ ವಾಕ್ಯವನ್ನು ಕೇಳಿದವಳಾಗಿ ಅತಿ ತ್ವರೆಯಿಂದ ಸ್ವಗೃಹಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಪ್ರಸಾದವನ್ನು ಭಕ್ಷಣೆ ಮಾಡಿ ಹಿಂದಿರುಗುತ್ತಾಳೆ. ಅಲ್ಲಿ ಪತಿಯನ್ನು ಕಂಡು ಕಲಾಪತಿಯು ಆನದಿಂದ ಎಲೆ ತಂದೆಯೇ, ಈಗ ಮನೆಗೆ ಹೋಗೋಣ, ನಡೆಯಿರಿ, ವಿಳಂಬೇತಕ್ಕೆ ಮಾಡುತ್ತೀರಿ ಎನ್ನಲು ಮಗಳ ಮಾತಿನಿಂದ ಆ ವೈಶ್ಯನಿಗೆ ಬಹು ಸಂತೋಷ ಉಂಟಾಯಿತು. ಅನಂತರ ಯಥಾವಿಧಿಯಿಂದ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಮತ್ತು ಪ್ರತಿ ಮಾಸದಲ್ಲೂ ಪೌರ್ಣಿಮಾ ಸಂಕ್ರಾಂತಿ ಕಾಲದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡುವಂತವರಾದರು. ಈ ಪ್ರಕಾರ ಅವನು ವಿಧಿಯುಕ್ತವಾದಂತಹ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡಿ ಈ ವರ್ತ್ಯಲೋಕದಲ್ಲಿ ಸಕಲ ಸುಖವನ್ನೆಲ್ಲ ಅನುಭವಿಸಿ ಅಂತ್ಯಕಾಲದಲ್ಲಿ ಸಾಕ್ಷಾತ್ ವೈಕುಂಠ ಲೋಕವನ್ನು ತಲುಪುತ್ತಾರೆ ಎಂಬುದಾಗಿ ಸೂತ ಪುರಾಣಿಕರು ನಿರೂಪಣೆ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿಯ 4ನೇ ಅಧ್ಯಾಯ ಕೂಡ ಸಮಾಪ್ತವಾಯಿತು. ಓಂ ಸತ್ಯ ಏತ ಆಶಿಷಸ್ತಂತೋ ಸತ್ಯ ಸಂತು ಯಜಮಾನಸ್ಯ ಕಾಮಾಃ ನೈವೇದ್ಯಾರ್ಥ ವಿಶ್ವಾಮಿತ್ರೇ ಸಂಹಿತಾ ದೇವತಾ ದೇವಿ ಗಾಯತ್ರಿ ಪ್ರೋಕ್ಷಣೆ ಯೋಗಃ ಸ್ವತಂತ್ರಾಸತ್ಯೇನ ಪರಿಚಿತ್ಯೇನ ಕಾಮಧೇನ ಸ್ಮರಾಮಿ ಅಮೃತಮಸ್ತೋಮೃತಮಸ್ತನಮತಿ ಸ್ವಾಹಾ. ಓಂ ಪ್ರಾಣಾಯ ಸ್ವಾಹಾ, ಆಪಾನಾಯ ಸ್ವಾಹಾ, ಆವ್ಯಾನಾಯ ಸ್ವಾಹಾ, ಆದಾನಾಯ ಸ್ವಾಹಾ, ಆಸಮಾನಾಯ ಸ್ವಾಹಾ, ಬ್ರಹ್ಮಣೇ ಸ್ವಾಹಾ,
चतुर्थाध्यायनिमित्तेन हरिकलकण्डद्वये महानैवेद्यं समर्पयामि भोजनमध्ये पानीयं हस्तप्रचलनं पादप्रचलनं पुनरात्म्यं पूजीफलताम्बूलं समर्पयामि हिरण्यगर्भाय नमः सुवर्णवस्त्रदक्षिणां समर्पयामि सर्वमङ्गलप्राप्त्यर्थे अथ मङ्गलनीराजनम् ॐ वसुदेवसुतं देवं तं तचाणूरमर्धनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् महादेव्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् ॐ श्री रमासंगसत्यनारायणदेवताभ्यो नमः आनन्दमङ्गलनीराजनं सन्दर्शयामि नीराजनानन्तरे शुद्धागमनीयं समर्पयामि आगम्यानन्तरे परिमलपत्रपुष्पाणि समर्पयामि देवता रक्षां धारयामि नमस्करोमि रुक्मिणी सत्यभामा सहित वेणुगोपाल कृष्णस्वामी पादारविन्द गोविन्द ಎಲ್ಲರೂ ನಿಂತ್ಕೊಂಡ್ಬಿಡಿ. ಸ್ಕಾಂದಾಭರಣದ ರೇವಾಖಂಡದ ಸ್ವಾಮಿಯ 5ನೇ ಹಾಗೂ ಕೊನೆಯ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಸೂತ ಪುರಾಣಿಕರು ಮತ್ತೆ ಹೇಳುತ್ತಾರೆ, ಇಳೇ ಶೌನಕಾದಿ ಋಷಿಗಳಿರ ಕೇಳಿರಿ, ನಾನು ನಿಮಗೆ 2ನೇ ಸಲ ಇನ್ನೊಂದು ಇತಿಹಾಸವನ್ನು ಹೇಳುತ್ತೇನೆ. ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಅನ್ನಧ್ವಜನೆಂಬ ರಾಜನು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯ ವ್ರತ ಪ್ರಸಾದ ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ದರಿಂದ ಅತಿ ದುಃಖವನ್ನು ಹೊಂದಿದನು. ಆತನು ಒಂದು ದಿನ ಅರಣ್ಯದಲ್ಲಿ ಬೇಟೆಯಾಡುತ್ತಾ ಮೃಗಗಳನ್ನೆಲ್ಲ ಸಂಹಾರ ಮಾಡಿ ತನ್ನ ನಗರ ಸಮೀಪವಾದಂತಹ ಒಂದು ವೃಕ್ಷವನ್ನ ಸಮೀಪದಲ್ಲಿ ಬಂದು ನಿಲ್ಲುವನಾದನು. ಅಲ್ಲಿ ಗೋಪಾಲಕರು ತಮ್ಮ ಬಂಧುಗಳಿಂದ ಕೂಡಿ ಸಂತುಷ್ಟರಾಗಿ ಭಕ್ತಿ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಿರುತ್ತಾರೆ. ಇದನ್ನು ನೋಡಿದವನಾಗಿ ಆ ರಾಜನು ಅಹಂಕಾರದಿಂದ ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಲೂ ಇಲ್ಲ ಮತ್ತು ಆ ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ಕುರಿತು ನಮಸ್ಕಾರವನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಆದರೂ ಸಮಸ್ತ ಗೋಪಾಲಕರು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯ ಪ್ರಸಾದವನ್ನು ರಾಜನಿಗೆ ನೀಡಲು ರಾಜನು ಪ್ರಸಾದ ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ದರಿಂದ ಅತಿ ದುಃಖವನ್ನು ಹೊಂದುತ್ತಾನೆ. ಆ ರಾಜನ 100 ಮಂದಿ ಮಕ್ಕಳು ಹಾಗೂ ಧನಧಾನ್ಯಾದಿ ಮೊದಲಾದ ಐಶ್ವರ್ಯವೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ನಾಶವಾಗುತ್ತದೆ. ಆ ರಾಜನು ಇದು ಸಕಲವು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ಪ್ರಸಾದ ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ದರಿಂದ ನಷ್ಟ ಆಗಿರಬಹುದೆಂದು ಯೋಚಿಸಿ ಯಾವ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಸತ್ಯದೇವರ ಪೂಜೆ ಆಯಿತೋ ಅದೇ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಪುನಃ ಗೋಪಾಲಕರನ್ನು ಕರೆಸಿ ಅವರ ಸಹಿತರಾಗಿ ಭಕ್ತಿ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ವಿಧಿಯಿಂದ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾನೆ. ಅನಂತರ ರಾಜನು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ಪ್ರಸಾದದ ದೆಸೆಯಿಂದ ಧನಧಾನ್ಯಾದಿ ಪುತ್ರಾದಿ ಐಶ್ವರ್ಯವೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಪುನಃ ಹೊಂದಿದವನಾಗಿ ಇಹಲೋಕದಲ್ಲಿ ಸುಖವನ್ನೆಲ್ಲ ಅನುಭವಿಸಿ ಅಂತ್ಯಗಳಲ್ಲಿ ಸಾಕ್ಷಾತ್ ವೈಕುಂಠ ಲೋಕವನ್ನು ತಲುಪುತ್ತಾನೆ. ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಬಲವದೌರ್ಲಭ್ಯವಾದಂತಹ ಈ ವ್ರತವನ್ನು ಯಾರು ಮಾಡುತ್ತಾರೋ ಅವರಿಗೆ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ದೇವರ ಪ್ರಸಾದದ ದೆಸೆಯಿಂದ ಧನಧಾನ್ಯಾದಿ ಮುಂತಾದ ಪ್ರಾಪ್ತವಾಗುತ್ತದೆ ಮತ್ತು ಯಾವನು ದರಿದ್ರನಾಗಿರುತ್ತಾನೋ ಅವನಿಗೆ ಧನ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುತ್ತದೆ. ಅವನು ಎಲ್ಲಾ ಕಷ್ಟಗಳಿಂದ ವಿಮುಕ್ತನಾಗುತ್ತಾನೆ. ಯಾವ ಮನುಷ್ಯನು ಭೀತಿ ಹೊಂದಿರುತ್ತಾನೋ ಅವನು ಭಯದಿಂದ ವಿಮುಕ್ತನಾಗುತ್ತಾನೆ. ಅವರುಗಳು ಇಹಲೋಕದಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣ ಸುಖವನ್ನೆಲ್ಲ ಅನುಭವಿಸಿ ಅಂತ್ಯಕಾಲದಲ್ಲಿ ಸಾಕ್ಷಾತ್ ವೈಕುಂಠ ಲೋಕವನ್ನು ತಲುಪುತ್ತಾರೆ. ಇದು ಸತ್ಯವಾದದ್ದು. ಮತ್ತೆ ಸುತ ಪುರಾಣಿಕರು ಹೇಳುತ್ತಾರೆ, ಇದೇ ಶೌನಕಾದಿಗಳೇ ಕೇಳಿರಿ, ಈ ಪ್ರಕಾರ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯ ವ್ರತವನ್ನು ನಾನು ನಿಮಗೆ ಕಥನ ಮಾಡಿದ್ದೇನೆ. ಈ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇ ಆದರೆ ಮನುಷ್ಯರು ಸಂಪೂರ್ಣ ದುಃಖ ದಶೆಯಿಂದ ಸತ್ಯವಾಗಿ ವಿಮುಕ್ತರಾಗುತ್ತಾರೆ. ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯ ಪೂಜೆಯು ವಿಶೇಷವಾಗಿ ಕೋರಿದಂತಹ ಫಲವನ್ನು ಕೊಡತಕ್ಕಂಥದ್ದು. ಈ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ಕೆಲವರು ಕಾಲವೆಂದು ಹೇಳುತ್ತಾರೆ, ಇನ್ನು ಕೆಲವರು ಸತ್ಯದೇವರೆಂದು ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಹೀಗೆ ನಾನಾ ಪ್ರಕಾರವಾದಂತಹ ರೂಪವನ್ನು ಧಾರಣೆ ಮಾಡಿ ಸಕಲ ಭಕ್ತ ಶ್ರದ್ಧಾ ಭಕ್ತಿಯನ್ನು ತೋರಿಸುವಂತಹ ಭಕ್ತರುಗಳಿಗೆ ಈರ್ಷಿತ ಫಲವನ್ನು ಕೊಡುವರು ಆ ಸ್ವಾಮಿ. ಹೀಗೆ ಸನಾತನಾದಂತಹ ಭಗವಂತನು ಈ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ರೂಪವನ್ನು ಧರಿಸುತ್ತಾರೆ ಎಂದು ಸುತ ಪುರಾಣಿಕರು ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಮುನಿಗಳೇ, ಯಾರು ಈ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯ ವ್ರತವನ್ನು ಶ್ರವಣ ಮಾಡುತ್ತಾರೋ ಅಥವಾ ಪಠಣ ಮಾಡುತ್ತಾರೋ ಅವರ ಸಮಸ್ತವಾದಂತಹ ದುಃಖವು ಸತ್ಯದೇವರ ಪ್ರಸಾದದಿಂದ ನಾಶವಾಗುತ್ತದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಸಂಶಯವಿಲ್ಲ ಎಂಬುದಾಗಿ ಸೂತ ಪುರಾಣಿಕರು ಶೌನಕಾದಿ ಋಷಿಗಳಿಗೆ ಹೇಳಿದ್ದರೆಂಬಲಿಗೆ 5ನೇ ಹಾಗೂ ಕೊನೆಯ ಅಧ್ಯಾಯ ಸಮಾಪ್ತವಾಯಿತು. ಜಯ ಸತ್ಯಭಾಮೇಶ, ಜಯ ಸತ್ಯಭಾಮೇಶ, ಜಯತು ಜಯತು. ನೈವೇದ್ಯಾರ್ಥೆ ವಿಶ್ವಾಮಿತ್ರ ಶ್ರೀ ಸವಿತಾ ದೇವತಾ ದೇವಿ ಗಾತ್ರೆ ಸಿದ್ಧಂ ಪ್ರೋಕ್ಷಣೆ ವಿನಿಯೋಗ. ಓಂ ಭದ್ಭವಸ್ವಃ तदन्वास्तेन परिचित्यामि गामध्यन स्मरामि अमृतमस्तु अमृतोपस्नमि स्वाहा ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा अव्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा आत्मानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा नैवेद्यं समर्पयामि पंचमाध्यन्नित्यना नारिकेलकण्डद्वये महानैवेद्यं समर्पयामि भोजनमध्ये पानीयं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि पादप्रक्षालनं समर्पयामि पुनराजन्यं समर्पयामि गोखीफलताम्बूलं समर्पयामि हिरण्यगर्भाय नमः सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामि सर्वमङ्गलप्राप्त्यर्थे अथ मङ्गलनीराजनम् ओम
ध्यायेत् सत्यं गुणातीतं गुणत्रयसमन्वितं लोकनाथं त्रिलोकेशं कौस्तुभाभरणं हरिं नीलवर्णं वेदवासं श्रीवत्सफणिभूषितं गोविन्दं गोकुलानन्दं ब्रह्माद्यैव प्रचोदितं नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् श्रीरमासमदसत्यनारायणसूत्राभ्यो नमः पञ्चमाध्ययनविज्ञानानन्दमङ्गलनिराजं सन्दर्शयामि निराजनानन्तरे स्थात्मीयं वर्तयामि आत्म्यान्तरे परिमळ पत्रपुष्पाणि वर्पयामि देवता रक्षां धारयामि नमस्करोमि रमासमेत सत्यनारायण स्वामी पादारविन्द गोविन्द ಸರಿ ಆಮೇಲೆ ಮುಚ್ಚ ತೆಗೋಣ ನೈವೇದ್ಯ ಇದೆಯಲ್ಲ ಮುಚ್ಚಿರುತ್ತೆ ಧೂಪ ಮಾಡೋದು ओम धा दशांगमिति धूपम् ओम दशांगं गुग्गुलं धूपं सुगन्धं च सुमनोहरं कपिलाद्भुतसज्जस्तं धूपोऽयं प्रतिगच्छता वनस्पतिरतोत्पन्नो गन्धाद्यो वनस्तमः आग्नेयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगच्छता दिव्यपरिमलगन्धर्वधूपमास्थापयामि ओम धूपानन्तरे स्थापिता प्रत्यक्षदीपं सन्दर्शयामि धूपदीपानन्तरे बुद्धात्मनीयं समर्पयामि आत्मयानन्तरे अर्थनैवेद्यम् ಮಾಡುವಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಲ್ಲಿ ಹತ್ತಕ್ಕೆ ಇದೆಯಲ್ಲ ಬಟ್ಟೆ ಅಲ್ಲಿ ಇದೆಯಲ್ಲ ಹತ್ತಕ್ಕೋ ಆಮೇಲೆ ಇರುತ್ತೆ ಅವ್ರು ಇಟ್ಕೊಂತಾರೆ ನೀನು ಹೇಳಿದೆ ಮಾಡಿ ಸಾಕ್ಬಿಡಿ ಅವ್ರು ತಗೊಂತಾರೆ ದೀಪ ಇದೆ ರೀ ಸರ್ ನೀವು ಆ ಕಡೆ ಹೋಗ್ಬಿಡಿ ಇರು ದೂಪ ಆಗ್ಬಿಡಿ धूपानन्तरे स्थापिता प्रत्यक्षदीपं सन्दर्शयामि धूपदीपानन्तरे शुद्ध आत्मनीयं समर्पयामि आत्मनीयानन्तरे अर्थनैवेद्यम् स्क्रीन हाकोंगे स्क्रीन ओम सेनापरिचयामि कामधेनुपरामे स्वाहा धेनुवस्त्रान्तर्गतविद्वा ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा प्राणाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा काले कपालवसनैकं कृत्वा दिष्टैरो भवाक्रमणो भव वरदो भवन्तो प्रार्थयामि
ನೀಟಾಗಿ ಸರಿ ಅಲ್ಲ ಆಗಲ್ಲ ತುಪ್ಪದ ಬತ್ತಿ ಹಾಕುತ್ತಾ ಎಲ್ಲಿದೆ ಕರ್ಪೂರ ಒಳಗಡೆ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಬೇಡ ಇದು ತಗೊಳ್ಳೋಣ ಇದು ಅದನ್ನೇ ಸಾಕು ಏನಕ್ಕೆ ಬೇಡ ಇದು ಇದೆಯಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಅಂತಾನೆ ಇಟ್ಟಿರೋದು ಸ್ವಲ್ಪ ಹಾಕೋ ಜಾಸ್ತಿ ಅಷ್ಟಾಧಾರ ಮಾಡ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಅಷ್ಟಾಧಾರ ಅದಲ್ಲಿ ಇಟ್ಬಿಡಿ ಅಷ್ಟಾಧಾರ ಮಾಡ್ಬಿಡಿ ನಾನು ಮಂತ್ರ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಸಾಮಾರು ಹೇಳ್ಕೊಂಡು ನೈಟ್ ಇಲ್ಲಿ ಸಪರೇಟ್ ಮಾಡಿಕೊಟ್ಟೆ ಮಾಡ್ಬಿಡ್ಬೇಕು ಅದರಲ್ಲಿ ಮಾಡೋದು ಅಲ್ಲೇ ओम अस्य देवदेवोत्तमस्य देवता सार्वभौमस्य श्रीमदखिलाण्डकोटि ब्रह्माण्डनायकस्य श्री रमानंद सत्यनारायण देवताभ्यो नमः स्वामिन परात् ऋग्वेद प्रिया ऋग्वेद देवामधारयात् ओम अग्निमेळे पुरोहितै यज्ञस्य देवमुद्विदम् होतारं रत्नधातमं हरि ओम स्वस्ति निषेत्वोर्जेत्वा वायुवस्तो देवोवस्सविता प्राप्तशेतनमाय कर्मणि हरि ओम स्वस्ति ओम अथ देवदेवोत्तमस्य देवता सर्वभौमस्य श्रीमखिलाण्डकोटि ब्रह्माण्डनायकस्य श्री रमासमेत सत्यनारायण देवताभ्यो नमः जगदेवान् समर्पयामि यथा सामवेदसेवाक्यं कर्म करिष्ये ओम अग्न आयाति विदये गणान् अव्यदादये निहोदत्तिवदिषि हरिः ओम स्वस्ति देवदेवोत्तमस्य देवता सार्वभौमस्य श्रीमदखिलाण्डकोटि ब्रह्माण्डनायकस्य श्रीरमासमेत सत्यनारायण देवताभ्यो नमः अथर्वणवेदाख्यं कर्म करिष्ये ओम सन्नो देवीर्विषय आपो भवन्तु वेदये श्रेयोर्भस्तवन्तनः हरिः ओम स्वस्ति देवदेवोत्तमस्य देवता सार्वभौमस्य श्रीमदखिलाण्डकोटि ब्रह्माण्डनायकस्य श्रीरमासमेत सत्यनारायण देवताभ्यो नमः उपनिषत्प्रिया उपनिषत्सेवानुमधारयात् ओम शीक्षाम्याख्यास्यामः वर्णस्वरः मात्राबलं सामसन्तानः इत्युक्तश्रीक्षाध्यायः हरिः ओम स्वस्ति देवदेवोत्तमस्य देवता सार्वभौमस्य श्रीमदखिलाण्डकोटि ब्रह्माण्डनायकस्य श्रीरमासमेत सत्यनारायण देवताभ्यो नमः रामायण प्रिया रामायण सेवामधारयात् ओम रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेद्यसे रघुनाथाय नाथाय सीताय अपतये नमः हरिः ओम स्वस्ति देवदेवोत्तमस्य देवता सार्वभौमस्य श्रीमदखिलाण्डकोटि ब्रह्माण्डनायकस्य श्रीरमासमेत सत्यनारायण देवताभ्यो नमः महाभारतप्रिया महाभारतसेवामधारयात् ओम व्यासं वसिष्ठनप्तारं यज्ञप्रोक्तमकल्पशम् पराशरात्मकं वन्दे अश्वदातं तपोनिधिं व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्महृदये वासिष्ठाय नमो नमः हरि ओम स्वस्ति देवदेवोत्तमस्य देवता सार्वभौमस्य श्रीमदखिलाण्डकोटि ब्रह्माण्डनायकस्य श्रीरमासमेत सत्यनारायण देवताभ्यो नमः पंचांग प्रिया पंचांग सेवामधारयात् ओम सेवन नक्षत्रं विष्णुरेव च योगश्चाकरणसेवा सर्वं विष्णुमयं जगत् हरि ओम स्वस्ति देवदेवोत्तमस्य देवता सार्वभौमस्य श्रीमदखिलाण्डकोटि ब्रह्माण्डनायकस्य
ಶ್ರೀ ರಮಾಸಮೇತ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಗುರುದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ. ಸ್ತೋತ್ರ ಪ್ರಿಯಾ ಸ್ತೋತ್ರ ಸೇವಾಮಧಾರಯಾತ್. ಓಂ ಋತಗಂ ಸತ್ಯಂ ಪರಂ ಬ್ರಹ್ಮ ಪುರುಷಂ ಕೃಷ್ಣಮಿಂಗಳಂ ಊರ್ಧ್ವರೇಗಂ ವಿರೂಪಾಕ್ಷಂ ವಿಶ್ವರೂಪಾಯ ವೈ ನಮೋ ನಮಃ. ನಾರಾಯಣಾಯ ವಿದ್ಮಹೇ ವಾಸುದೇವಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ವಿಷ್ಣುಃ ಪ್ರಚೋದಯಾತ್. ರಮಾಸಮೇತ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಗುರುದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ. ಓಂ ಸ್ವಸ್ತಿ ಪ್ರಜಾಭ್ಯಃ ಪರಿಪಾಲಯನ್ತಾಂ ध्यायेन मार्गेण महीमहीषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनः भवन्तु काले वर्षतमर्जन्यः पृथिवी सस्यशालिनीः देशोऽयं शोकरहितः ब्राह्मणाः सन्तु निर्भयाः अपुत्राः पुत्रिणः सन्तु पौत्रिणः अधुना सुखिनः सन्तु जीवन्तु शरदां कृतम् राजाधिराजाय प्रदह्यताहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समेन कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणं धातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः। यो वेदादोत्परः प्रोक्तो वेदान्ते च प्रतिष्ठितः तस्य प्रकृतिलीनस्याय परस्य महेश्वरः। श्रीरमासमेतसत्यनारायणगुरुदेवताभ्यो नमः। अथ अष्टावचनसेवान् समर्पयामि. ಎಲ್ಲರೂ ಭಗವಂತನಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಕೈಲಿ ಕೊಟ್ಟಿರುವಂತಹ ಒಬ್ಬ ಅಕ್ಷತೆಯನ್ನ ಭಗವಂತನಿಗೆ ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಏನ್ ಕೋರಿಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ ಭಗವಂತ ಈಡೇರಿಸಿ ಅಂತ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ಅಥ ಮಹಾಮಂಗಳ ನಿರಾಜನಂ. ಇದು ಹೂವ ಶ್ರೀ ಪುರಂದರ